जय हरी सर्वांना. विश्वात्मकी देवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मागच्या म्हणजे आषाढी वारीपासून चालू असलेल्या या विश्वात्मकी देवे संत श्रीपाद बाबा फेसबुक लाईव्ह या प्रवचन मालिकेमधलं या सेवेमधलं हे 16वं पुष्प आज आपण या ठिकाणी घेत आहोत. सेवेला सुरुवात करायच्या अगोदर आपला जो विषय आजचा तो सद्गुरु मीमांसा भाग 2 हा आहे आणि त्यामुळं सेवेला सुरुवात करायच्या अगोदर प्रथम आपण त्या सद्गुरु महात्म्यांचं भजन करूया. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सर्व साधु संतान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय हरी. आजचा आपला हा जो विषय आहे तो सद्गुरु मीमांसा भाग 2 आणि सद्गुरु मीमांसा भाग 2 यामध्ये आपण सेवेला सुरुवात करायच्या अगोदर जवळजवळ 15 सेवा या विश्वात्मकी देवी साधक मंडळींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि या ज्या सेवा आहेत या सेवा या मंडळींच्या ह्या विशेष अशा सेवा आहेत. असं नाही की बाबा दररोज उठला बसला आणि फेसबुक लाईव्ह चालू केलं
अशा पद्धतीनं कॅज्युअल सेवा न देता विषय गांभीर्याने तयार करून साधकांना कशाची गरज आहे, नेमका यावेळेला कुठला विषय द्यायला पाहिजे, मागच्या वेळेला कोणता विषय सांगितलेला आहे आणि त्या विषयाला अनुसरून आता पुढे कुठलं चिंतन मांडलं पाहिजे, असं उत्तरोत्तर साधकांची आणि सर्वसामान्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी अशा तळमळीने या ठिकाणी विषय सांगितला जातो. आणि म्हणून आजचा जो विषय आहे किंवा पाठीमागे जो झालेला विषय आहे तो म्हणजे आतापर्यंत आपण विनियोगापर्यंत आलो नाही का. आणि मागच्या वेळेला पूजाताईंनी आपल्या विनियोग आणि विनियोगाचं विज्ञान आणि विनियोगाची रीत आणि संतांचा विनियोग कसा असतो याच्यावरती परखडपणे बोल त्यावेळेला आपल्याला सुनावलेले आहेत. जसे एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तैसे मुखी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म परी विनियोगाविन विफळ जाय या माऊलीच्या ओवीला धरून पूजाताईने एक उदाहरण दिलं की बाबा नाव पायीवारी आहे आणि त्या पायीवारीमध्ये हा जो महाराज आहे, जो गुरु म्हणून घेणार आहे, जो सद्गुरु म्हणून घेतो स्वतःला, तो पालखीमध्ये बसलेला आहे. साधक मंडळी त्याचे पाय शिवायला आतुर झालेले असतात आणि महाराज पालखीमध्ये आहे. पालखीमध्ये बसून तो हार घालून घेतोय, तुरे घालून घेतोय, ओवाळून घेतोय आणि पालखी व्हायला सुद्धा साधक मंडळी आहे आणि त्या ठिकाणी पायी जाणारी सुद्धा साधक मंडळी आहेत नाही का. म्हणजे ज्या श्रीपाद बाबांचं आपण हे समजतो नाही का, स्वतःला वंशज समजतो, ज्या श्रीपाद बाबांच्या नावाचा आपण ठिकाणी वाक्याखाली वापर करतो, सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी या संप्रदायाचा महामेरू हा वटवृक्ष जो भारत देशभर पसरवलेला आहे त्या वटवृक्षाला अजिबात थोडं सुद्धा गालबोट लागायला नको ह्याच्यासाठी दक्ष असणं किती महत्वाचं आहे याचा विसर पडल्यामुळं, दक्षता या गुणाचा विसर पडल्यामुळं, सावधपणाचा विसर पडल्यामुळं, बोधाचा विसर पडल्यामुळं महाराज मंडळी अशी साधकाकडून सेवा करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा विनियोग होईल असं सांगता येत नाही, किंबहुना विनियोग होणारच नाही असं ठामपणे मत मांडलं. हा कदाचित त्या साधकांचा होईल पण यांचा विनियोग होणार नाही नाही का. आणि म्हणून आता पुढे आपल्याला जाताना सद्गुरु मीमांसा मधलं पुढचं जे प्रकरण घेत असताना आपल्याला ह्याच्यावरती विचार करायचा की बाबा हे असं का होतंय नाही का. म्हणजे जे आपलं स्वरूप हे जे महाकारण ध्येय आहे, जे ब्रह्मचैतन्य स्वरूप आहे, जे परब्रह्म स्वरूप हे आपलं असताना बाबांनी आपल्याला बोध करतानाच, अनुग्रहाचा बोध करताना, प्रबोधाचा बोध करताना तू कोण आहे, तुझं स्वरूप काय आहे नाही का, तुझी नेमकी स्थिती काय आहे ते ब्रह्मचैतन्य आपलं स्वरूप आपल्याला दाखवून दिलेलं, अनुभवाला आणून दिलेलं असताना सुद्धा महाकारण देहामधून आपण कारण देहामध्ये येतो आणि कारण देहामधून सूक्ष्म देहामध्ये येतो आणि सूक्ष्म देहामधून या जड देहाच्या माध्यमातून लोकांकडून सेवा करून घेतो. ह्याला कारण काय आहे तर याला कारण आहे सूक्ष्म देहामध्ये जे तुम्हाला प्राप्त झालेलं, प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं जे अंतःकरण चतुष्टय आहे नाही का, ज्याला आपण अंतःकरण चतुष्टय म्हणतो, ते म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार नाही का. बाबांनी खूप छानपणे सांगितलेलं आहे, मन कार्य करतं, बुद्धी कार्य करते, चित्त कार्य करतं आणि अहंकार खाऊन टाकतो. काय भोजना मागती तूप पावशेर, म्हणजे तीन गोष्टी काम करतात आणि चौथा जो आहे तो चौथा अहंकार या तिघांनी केलेलं खाऊन टाकतो. आता हे तीन कार्य कधी करतात तर मन हे उन्मन झालं असेल तर, बघा मन हे उन्मन झालं असेल तर. आता उन्मन म्हणजे काय, तू म्हणे मेची करी माझी हे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते, म्हणजे मनाला बोध, सद्गुरूंनी जो मनाला बोध केलेला आहे त्या बोधावरती आरूढ राहून त्या मनामध्ये सदैव त्या सद्गुरूंचा, त्या परब्रह्म स्वरूपाचा ध्यास लावणं, त्याला म्हणायचं मन उन्मन झालेलं आहे नाही का. आणि मग उन्मनीच्या सुखात पांडुरंगी भेट देत. आता हे मन उन्मन पाहिजे. दुसरं आहे बुद्धी, बुद्धी ही विवेकावर पाहिजे, सत सत विवेक बुद्धी नाही का. आणि मजरा दही सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. माऊलीने विवेकाला इथं का महत्व दिले, विवेकावर विशेष अत्यादर का व्यक्त केलेला आहे, कारण माझी बुद्धी सद्गुरूच्या मार्गदर्शनामुळे, सद्गुरूच्या तळमळीमुळे माझी बुद्धी विवेकाला जोडलेली आहे. आणि जर विवेक आपण बघितलं तर विवेक हा अजून साधन चतुष्टयामधला एक महत्वाचा भाग आहे. विवेक, वैराग्य, समदम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि मुमुक्षत्व, म्हणजे हे साधन चतुष्टय आणि पहिलं अंतःकरण चतुष्टय, याचा मेळ सद्गुरू घालतात. म्हणून बुद्धी ही विवेकावर राहते. आता बुद्धी विवेकावर असेल तर बुद्धीकडून कार्य घडते, बुद्धी विवेकावर नसेल तर बुद्धीकडून कार्य घडत नाही. आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे चित्त. चित्त हे शुद्ध पाहिजे. पहा
देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई, नाही का. सगळे भजनशील आहेत, सगळे देवाला मानतात, सगळे देवाला पुजतात. किंबहुना तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहेच. तर कुणाच्या हृदयामध्ये देव नाही आहे का? कोण असं बघा, सांगा जरा मला, माझ्या बाबा हृदयामध्ये देव नाही असं हात वर करा जरा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहेच. मौलीने सांगून ठेवलं, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी, नाही का. आणि हृदयामध्ये असणारा देव मात्र जर चित्तामध्ये आलेला नसेल, बघा विषय काय आहे इथं, संत महात्म्यांचा विषय काय की हृदयामध्ये जरी देव असला तरी तो देव जोपर्यंत चित्तामध्ये येत नाही तोपर्यंत आपला विनियोग होणार नाहीये किंवा पाहिजे तसं कार्य आपल्याकडून होणार नाहीये, तोपर्यंत चित्त शुद्ध होणार नाहीये. लक्षात आहे का बघा. आणि म्हणून मला वाटतं भगवत भाव सेतू हा जो ग्रंथ आहे बाबांचा, त्याच्यामध्ये बाबांनी खास असा उल्लेख केलेला आहे की हे जे आहे ना, हे म्हणजे चित्त शुद्ध होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून काय सांगितलं बाबांनी की मुळामध्ये आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्यावरती भगवंत कृपा पाहिजे. भगवंत कृपा व्हायची असेल तर परत इथं आलं चित्त शुद्ध पाहिजे. बघा म्हणजे चित्त शुद्ध असेल, आता उलट घ्या, तरच भगवंत कृपा होणार आहे. भगवंत कृपा झाली तरच ज्ञान होणार आहे. ज्ञान झालं तरच हे सगळं एका लाईनीमध्ये येणार आहे, साधन चतुष्टय आणि अंतःकरण चतुष्टय. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत कृपा होण्यासाठी चित्त शुद्ध पाहिजे. आणि चित्त शुद्ध होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, संत कृपा पाहिजे. चित्त शुद्ध होण्यासाठी सद्गुरु कृपा पाहिजे, चित्त शुद्ध होण्यासाठी संत कृपा पाहिजे. आणि संत कृपा होण्यासाठी काय पाहिजे तर संत चरित्र, संतांचं कार्य, संतांचं जीवन आणि संतांच्या प्रती आपली असणारी आस्था ह्याचं आपलं चिंतन झालं पाहिजे. संत चरित्राबद्दलचं वाचन मनन श्रवण झालं पाहिजे, तरच आपल्यावरती संत कृपा होते. आणि संत कृपा झाल्यानंतर म्हणजे कशातून होते संत कृपा, संत चरित्रातून संत कृपा होते. आता संत चरित्र म्हणजे काय, तुम्ही म्हणाल घेतो मी एखादं पुस्तक, माऊलीच्या चरित्राचं पुस्तक घेतो, एकनाथ महाराजांच्या चरित्राचं पुस्तक घेतो, श्रीपाद बाबांचं तुम्ही संत मायप घेतो आणि वाचतो, असं आहे का नुसतं? म्हणजे संत चरित्र नुसतं वाचलं आणि म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला लगेच आपल्यावरती संत कृपा झाली असं होणार आहे का? नाही. संत चरित्र वाचायचं म्हणजे काय वाचायचं तर संतांनी कुठल्या तळमळीनं, कोणत्या कळवळ्यातून कार्य केलेलं आहे, कसं कार्य केलेलं आहे, जनांना परमार्थ कसा समजावून सांगितलेला आहे, अनुग्रहाचा विषय सर्वसामान्यपर्यंत जाण्यासाठी कोणत्या पातळीवरती जाऊन, किंबहुना बाबांचं उदाहरण घेतलं तर 50-50, 60-60 किलोमीटर पायी चालत जाऊन त्या ठिकाणच्या मंडळींना हा नामाचा विषय समजावा, नाही का. साधकांनी पाठवलेली बैलगाडी, त्या बैलगाडीचा त्याग करून स्वतः पायी चालत जावं आणि त्या बैलगाडीमध्ये हे जे आपलं जे वेद वेदांत ज्ञानेश्वरी भागवत गीता हे आहे याची त्या बैलगाडीतून बाबांनी मिरवणूक काढावी आणि स्वतः पायी चालावं. हे जे संतांचं आचरण आहे हे आचरण त्या संत चरित्रामधून आपल्याला जाणून घ्यायचंय, शिकायचंय आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाने जायचंय. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून जर या पद्धतीनं संत चरित्र समजून घेतलं, काय सांगायचंय, नुसतं एखादं संतांच्या चरित्राचं पुस्तक वाचून असं नाहीये, तर ते समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी सत्संगात गेलं पाहिजे. सत्संगातून संत महात्म्यांच्या मुखातूनच संतांच्या बद्दल आपल्याला उद्गार ऐकायला भेटतील, नाही का. केवळ संतांचं कार्य सांगू शकतात. भगवंत म्हणतात माझ्या ज्ञानाचं ज्ञान मीच करून देऊ शकतो. तसं संतच संतांच्या वाङ्मयाला हात घालून संतांचं कार्य, संतांची रीत, संतांचा विनियोग, संतांची भक्ती हे आपल्याला समजावून सांगू शकतात. म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे वेदाने पण तीच ग्वाही दिली, बाबा तुला जर संत कृपा करून घ्यायची असेल तर संतांकडेच जावं लागेल. आणि जर संत कृपा झाली तर चित्त शुद्ध होतंय. आणि म्हणून आजच्या विषयातलं आपलं पहिलं महावाक्य आहे बाबांचं, ते म्हणजे चित्त शुद्ध असेल तर परमात्म्याशी अनन्य होऊन राहता येतं. लक्षात आहे का. चित्त शुद्ध असेल तरच परमात्म्याशी अनन्य राहता येतं. आपण मागच्या वेळेला बघितलं, परमात्मा लोकोत्तर आहे, परमात्मा अद्वितीय आहे, परमात्मा अद्वैत गुण आहे, परमात्मा प्रौढ आहे, हे आपण बघितलं. आणि
परमात्म्याला मरण घाबरतं, त्या परमात्म्याला जर आपण आपलंसं केलं तर आपल्याला मरणाची भीती राहणार नाही. आपण मागच्या एका विषयामध्ये बघितलंय. मग अशा परमात्म्याशी आपल्याला काय करायचं आहे? अनन्य राहायचं आहे. जो मज अनन्य शरण त्याचे निवारीनं जन्म मरण, नाही का? म्हणजे जन्म मरण निवारायचं असेल तर परमात्म्याशी अनन्य राहता आलं पाहिजे. आणि हित बाबा सांगतात, जर परमात्म्याशी अनन्य होऊन राहायचं असेल तर मात्र चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. बाबांचं संत मायबाबामध्ये उदाहरण आहे ना का? बाबा असंच जंगलातून चालत जात असताना त्या नांदगाव सदोला, आणि काय झालं मग, प्रवास संध्याकाळच्या वेळेचा, दिवस जरा ढळलेला होता, जंगलातून बाबा जात होते आणि जंगलातून जाता 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 आले आपले. त्यांना आठवण झाली त्यांचे जे कोण काय संबंध होते थोडेसे, नाही का, बाबांचं दर्शन घ्यायचं म्हणून एक वाघोबा त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये अवतीर्ण झाले, नाही का. आणि मग त्या वाघोबांनी आणि बाबांची जी काय भेट झाली ती संत मायबामध्ये वर्णन केलेलं आहे बाबांनी. मग त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे होतं, नाही का? कोणी म्हटलं असतं नाही का, बाबा आता वाघ आला तर काय करायचं नाही, तर त्या ठिकाणी संत महात्म्यांचं चित्तही शुद्धच आहे. आणि म्हणून त्या वाघाला सुद्धा समजलं की बाबा हे आणि हे काय महात्मे आहेत आणि यांच्या ठिकाणी नाही का बरोबर लीन झालेलं बरं. वाघाच्या डोक्यावर हात ठेवला बाबांनी, वाघ शांत, बाबा शांत, आणि दोघांनी बरोबर जंगलातून वाट काढली. आणि जंगलाच्या बाहेर आल्यानंतर चित्त शुद्ध बघा कसं आहे. जंगलाच्या बाहेर आल्यानंतर आतापर्यंत ज्या वाघाने सोबत केली, जो वाघ आतापर्यंत आलेला आपल्या बरोबर, तसाच तो वाघ चांगदेवाप्रमाणे साधकांच्या याच्यापर्यंत घेऊन जाता आला असता बाबांना, नाही का? दाखवता आलं असतं, बघा आमचे कसं काय संबंध आहे, आम्ही याला जंगलातून बाहेर आणलं. पण त्या ठिकाणी बाबांनी त्या वाघाला सुद्धा उपदेश केला, महाराज आता तुम्ही परत जा, नाहीतर लोक फक्त मी आणि तुमचा हा जो काय संबंध तेवढाच ध्यानात ठेवतील, त्याला चमत्कार मानतील आणि चमत्काराची पूजा करतील. आणि मूळ जो परमात्माचा विनियोगाचा विषय आहे, विनियोगाची रीत आहे, ती रीत विसरून जातील. चित्त शुद्ध असेल तरच असा भाव त्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि वाघाला सुद्धा परत पाठवण्याची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. केवळ भगवत भावित संतच ही क्रिया करून दाखवतात. ऐसे संत जगी क्रिया करून द्यावी त्यांगी. आज मगाशी उदाहरण दिलं, पालखीमध्ये स्वतः बसून आपल्या पायाची पूजा करून घेणारे संत आणि प्रत्यक्ष वाघाला परत पाठवणारे संत यांच्या चित्ताचा विषय केला तर जिथं परब्रह्म स्वरूप चित्त आहे ते संत, आणि जिथं हे सेवा करून घेण्याचा भाव आहे त्या ठिकाणी त्यांना भोंदू संत म्हणावं लागेल किंवा स्वयंघोषित संत म्हणावं लागेल. आणि अशा स्वयंघोषित संतापासून सावध असायला पाहिजे. म्हणून इथं वाक्य वापरले की बाबा चित्त शुद्ध असेल तर परमात्म्याशी अनन्य होऊन राहता येतं. आता आपण जर विचार केला, आता हे चित्त शुद्ध कसं करायचं म्हणून झालं, तुम्ही संतांचं उदाहरण दिलं, श्रीपाद बाबांचं उदाहरण दिलं, यांचं उदाहरण दिलं, पण आता आम्हाला सांगा बाबा, ठीक आहे आमचं चित्त शुद्ध आहे का नाही, कसं काय करायचं. मग आपल्याला टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे. पहिला टप्पा तर हे घेतला पाहिजे आपल्याला की चित्त शुद्ध आहे का नाही हे कसं ओळखायचं. तर याचं आपण काय करायचं, आज जरा थोडस गमत करत जाऊ आपण. थोडीशी आज आपण परीक्षा घ्यायची, आज टेस्ट घ्यायची. हा, आता मी काय प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची. बघा, सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही नाही अशी यायला पाहिजे. एका जर प्रश्नाचं उत्तर हो आलं तर टेस्ट फेल आहे, रिझल्ट पहिल्यांदा सांगतो. आता बघा, पहिल्यांदा आपण टेस्ट घेऊया. बघा, आता प्रश्न विचारतो मी, सगळ्यांनी ऐकता ना, सगळ्यांनी बघा प्रश्न ऐका. चित्त शुद्ध आहे का हे पाहण्यासाठी पहिला प्रश्न आहे, तुम्हाला क्रोध आहे का? उत्तर काय आहे का? नाही म्हणा, होय म्हणा, म्हणा काहीतरी. नाहीये, क्रोध नाहीये. दंभ आहे का? नाहीये. दर्प आहे का? म्हणा, नाही म्हणा ना, नाहीये. अभिमान आहे का? अजिबात नाहीये. बर, व्हेरी गुड. कपट आहे का? नाहीये. बर, कपट पण नाहीये. मान सन्मानाची इच्छा आहे का? अजिबात नाही. बर, मत्सरपणा आहे का? अजिबात नाहीये. बर, ठीक आहे. सगळ्याचं उत्तर काय सांगितलंय? नाही. फुल मार्क. अजिबात नाही, माझं थोडं आहे. हा, आता अजिबात नाही. हा हा, माझ्या थोडा आहे. हा, आता डबल आपण परीक्षा घेऊ. बघा, तुम्ही सगळ्याचं उत्तर नाही दिले. आता बाबांच्या भाषेमध्ये आपण क्रोध म्हणजे काय, दंभ म्हणजे काय, दर्प म्हणजे काय, अभिमान म्हणजे काय, कपट म्हणजे काय, हे समजून घेऊया. मग तुम्ही परत प्रश्नाचे उत्तर द्या. बघा, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर सुख वाटतं का? तर द्या.
आता प्रश्न अवघड झाला. मगाशी प्रश्न सोपा होता, नुसता क्रोध आहे असं विचारलं का? नाही. आता आता दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर बरं वाटतं का? दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर चांगलं वाटतं का? दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर आनंद वाटतो का? दुसऱ्याच्या आनंद आनंद वाटतो. हा, मग याला दुसऱ्याच्या आनंदामध्ये जर आनंद वाटत असेल तर म्हणायचं आपल्याला क्रोध नाहीये. आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद वाटत नसेल तर त्याच्यासारखा क्रोधी दुसरा माणूस नाहीये. आता दुसरा, केलेल्या चांगल्या कर्माचा, स्वतः केलेल्या चांगल्या कर्माचा उदो उदो करून घेतोय का? आवडत नाही. आवडत नाही. बघा काय प्रश्न मगाशी काय विचारलं, दंभ आहे का? दंभ म्हणजे काय? आपण केलेल्या चांगल्या कर्माचा उदो उदो करून घेतोय का? नाही, अजून बारीक विचारा, उत्तर 100% नाही येते का? बघा याला काय म्हणायचं? दंभ. दंभ कसा आहे? केलेल्या चांगल्या कर्माचा उदो उदो करून घेणे किंवा परमार्थ करतोय याचं प्रदर्शन करणे. मग आपण परमार्थ करतोय याचं प्रदर्शन करतोय का? आपण केलेल्या कर्माचं उदो उदो करून घेतोय का? विश्वात्मके देवे मंडळीचं उत्तर नाही असंच आहे. पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. आता दंभ समजला. दर्प, अभ्यास कमी आणि शायनिंग जास्त. अभ्यास कमी आणि शायनिंग जास्त म्हणजे बघा बघा आता फेसबुक वरती बरेच लाईव्ह चालू असतात, त्यावेळेला बाकीचे महाराज मंडळींचे फोटो बघा. म्हणजे काय फेटा काय असतो, टिळा काय असतोय, गळ्यामध्ये उपरण्याचा पट्टा काय असतोय आणि काय काय, म्हणजे बाबांचा फोटो कुठं अस्तित्वाला नाही आणि ह्यांचे फोटो शायनिंग मारतायत. आणि बाबांचं ज्ञान कुठं आणि यांचं ज्ञानाचा विचार केला तर बघा, शायनिंग कमी, अभ्यास कमी आणि शायनिंग जास्त. तुम्हा मंडळीचं असं आहे का? आपल्या मंडळीचं असं आहे का? अजिबात नाही. पायीची वाहन पायी बरी नाही का? आता आजच विचार करा ना, आज ह्याच ठिकाणी जर अजून कुठला माणूस असता नाही का, तर विचार करा. मला काय म्हणायचं समजतं का तुम्हाला? आज या ठिकाणी विचार करा, आज कुठल्या पेहरावामध्ये काही मंडळी इथं बसली असती नाही का? तर तसं नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपल्या ठिकाणी दर्प नावाचा हा गुण नाही. आता हे कशासाठी चाललंय? आपलं चित्त शुद्ध आहे का हे पाहण्यासाठी चाललेलं आहे. पुढचं आहे ते म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानतो का किंवा स्वतःला श्रेष्ठ मानतो का? स्वतःला श्रेष्ठ मानत असेल तर अभिमानी आहे. आपण स्वतःला श्रेष्ठ मानतो का? नाही. या ठिकाणी सगळे डॉक्टर, इंजिनियर, कोण शिपाई, कोण मास्टर, कोण गृहिणी, कोण काय काही भेद राहिलेले नाही. सगळ्यांना व्याघ्र आणि हरिण सगळे एकत्र, व्याघ्र गाई सगळे एका ठिकाणी, जसं तसं या ठिकाणी बाबांच्या सानिध्यामध्ये सगळ्या वृत्ती एका पातळीवरती आलेल्या असल्यामुळं आपल्या ठिकाणी अभिमान नावाची गोष्ट अजिबात नाही. डॉक्टरांनी डॉक्टरचा झुला उतरून ठेवलेत, इंजिनियर लोकांनी इंजिनियरचा झुला उतरून ठेवलेत, महाराज लोकांनी महाराजा शब्द कधीचाच गुंडाळून त्याचं विसर्जन करून टाकलेलं आहे आणि असं या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अभिमान नावाची सुद्धा गोष्ट नाहीये. आता शेवटचं जे आहे ते आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये यासाठी, काय आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतो का? हळूच आतमध्ये कोण पुढे चालला असेल तर खेकड्यासारखा पाय वळतोय का? नाही. आपल्यामध्ये तो गुण नाहीये. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला कन्फर्म झालं की बाबा चित्तामध्ये जर क्रोध, दंभ, दर्प, अभिमान, कपट, मत्सरपणा आणि ह्या जे काही गुण आहेत हे जर गुण असतील तर त्या ठिकाणी चित्त शुद्ध नाहीये. आज बाहेर जर बघितलं तर भले भले ज्ञानी म्हणवणारे मंडळी हा दंभ घेऊन फिरतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर बरं वाटत नाही आणि म्हणून बरोबर त्याचा पाठीमागं मत्सर करत बसतात आणि द्वेष करत बसतात किंवा त्याचं चांगलं होऊ नये म्हणून काहीतरी काळे करत बसतात. हे म्हणायला महाराज आहे पण त्याचं पत्रिकेमध्ये नाव कसं नाही येणार ह्याच्यासाठी प्रयत्न करतात नाही का? किंवा फक्त माझंच नाव कसं झळकेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी दंभ आला, दर्प आला, अभिमान आला. मग आता महाराज म्हणून घेत असेल किंवा ज्ञानी म्हणून घेत असेल आणि जर हे गुण असतील तर चित्त शुद्ध आहे का? चित्त शुद्ध आहे का? नाही. आणि इथं काय सांगितलं बाबांनी? चित्त शुद्ध असेल तरच परमात्म्याशी अनन्य होऊन राहता येतं. तरच तो म्हणतो जो मज अनन्य शरण. आता अनन्य म्हणजे चित्त शुद्ध असेल तर परमात्म्याशी अनन्य होता येते. मग आता चित्त शुद्ध मध्ये हे गुण आहेत. ही आपली पहिली टेस्ट या ठिकाणी झाली. विश्वात्मके देवे मंडळी या ठिकाणी बाबांच्या कृपेने सगळे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये पास आहेत आणि म्हणून चित्त शुद्ध करायचं असेल, आता हे जे गुण आहेत हे जर गुण आपल्याला काढायचे, हे आसुरी गुण आहेत, हे आसुरी संपत्ती आहे. हे दंभ, दर्प, क्रोध, अभिमान, कपट, द्वेष, मत्सर हे आसुरी संपत्ती आहे आणि हे जर काढायचं असेल तर बाबांनी या ठिकाणी सांगितले
आता मी उल्लेख केला की फक्त ज्ञानी असून चालत नाही, ज्ञान असून चालत नाही. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, ज्ञानी याच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. ज्ञानांच्या ठिकाणीच हे गुण तयार होतात आणि म्हणून ज्ञानाचं चित्त अशुद्ध असण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबांनी सांगितले ज्ञानाचं परिवर्तन कर्मामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून दोन प्रकारची कर्म सांगितले. एक आहे ते म्हणजे बंधनात टाकणारं कर्म आणि दुसरं आहे चित्त शुद्ध करणारं कर्म. कशाने कर्म शुद्ध होईल महाराज? प्रवचन करून शुद्ध होईल का? कीर्तन करून शुद्ध होईल का? महाराज म्हणून मिरवून शुद्ध होईल का? महाराजांचा पेहराव घालून शुद्ध होईल का? नुसतंच पारायण ओव्या वाचून संपलं तर शुद्ध होईल का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो गीतेचा सेंट्रल पॉइंट आहे, भगवंताने अर्जुनाला गीता सांगण्याचं प्रयोजन हे अर्जुनाकडून ते निर्धारित कर्म व्हावं, चित्त शुद्ध करणारं कर्म अर्जुनाकडून व्हावं. आता इथं चित्त शुद्ध असणारं कर्म म्हणजे काय? भगवंताच्या योजनेप्रमाणे कार्यामध्ये संलग्न होऊन जाणं, याला म्हणायचं चित्त शुद्ध. अजिबात शंका नाही, अजिबात संशयच नाही दुसरा. भगवान सांगतायत ना मला मान घेतला पाहिजे, त्याला म्हणायचं चित्त शुद्ध असल्याचं लक्षण. आणि म्हणून तिथं तो परमात्म्याशी अनन्य आहे. का? परमात्म्याने सांगितल्यानंतर अजून परत गाणी टाकून बसलाय का? नाही. एकदा का चित्त शुद्ध झालं की तो परत नंतर कार्याला लागलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगायचं आहे? चित्त शुद्ध होण्यासाठी नुसतं ज्ञान असून चालत नाही, तर त्या ठिकाणी चित्त शुद्ध झालं याची जी सिद्धता आहे ती सिद्धता आपल्या कर्मातून होते. कुठल्या प्रकारचं कर्म आपण करतोय, आपण काय करतोय. आणि म्हणून चित्त शुद्ध होण्यासाठी कर्म झालं पाहिजे. आता चित्त शुद्ध होण्यासाठी कुठलं कर्म सांगितलं बाबांनी? नाही का? म्हणजे बंधनात टाकणारं कर्म आणि चित्त शुद्ध करणारं कर्म. आता आपण पहिल्यांदा बंधनात टाकणारे कर्म आहेत ना त्याचा पहिल्यांदा विचार करूया. ही कर्म सगळी आपले चिंतन झालेलं आहे. फक्त आपण कशाच्या संदर्भाने इथे विचार करतोय? चित्त शुद्धीच्या संदर्भाने आपण फक्त याचा इथे विचार करतोय. आणि म्हणून भगवत भाव या आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा जवळजवळ 11 प्रकरण कर्मावरती आहेत आणि त्यात 11-12 प्रकारची वेगवेगळी कर्म बाबांनी सांगितलेली आहेत. त्या कर्माचा जर विषय कर्माचा संबंध जर समजून घेतला तर आपल्याला नक्कीच चित्त शुद्ध करणाऱ्या कर्माकडे आपला ओढा निर्माण होईल, आपल्याकडून ते होईल. किंबहुना सद्गुरू महात्मे आपल्याकडून ते कर्म करून घेतात याची आपल्याला जाणीव होईल, नाही का? आणि म्हणून पहिलं सकाम, दुसरं काम्य, तिसरं निषिद्ध. निषिद्ध मध्ये बाकी सगळे आले, सकाम काम्य निषिद्ध, नाही का? आता याच्यामध्ये प्रारब्ध संचित क्रियामान हे सगळं आहे. त्याच्याच बरोबर दृश्य अदृश्य प्राप्त अप्राप्त स्वभाव सिद्ध हे सगळे कर्म आहेत. आता याच्यामध्ये सकाम काम्य ह्या निषिद्ध कर्माचा जर विचार केला तर मनामध्ये काही वासना ठेवून, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवूनच ते कर्म केलेलं असतं, मनामध्ये अभिलाषा ठेवूनच ते कर्म केलेलं असतं. आणि म्हणून सकाम आहे म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी इच्छा आहे, इच्छा आहे म्हटल्यानंतर ते कर्म फळ देणार आहे आणि फळ दिलं की त्या कर्मानं तुम्हाला बांधलंच म्हणून समजायचं. म्हणून ही बाकीची जी कर्म आहे ते तुम्हाला बंधनात टाकतात. काय सांगितलं? बंधनात टाकणारी कर्म. आणि सद्गुरू मार्गदर्शनाखाली हे सकाम काम्य निषिद्ध दूषित किंवा दृश्य अदृश्य प्राप्त अप्राप्त या कर्मांचा विचार न करता केवळ काय आणि त्याच्या पुढे जाऊन स्वतःच्या हिताचा विचार न करता केवळ भगवत सेवा म्हणून विश्व कल्याणार्थ जे कर्म होतं, विश्व कल्याणार्थ जे कर्म होत असतं, ज्या कर्मामध्ये ईश्वराची आराधना आहे, ज्या कर्मामध्ये विश्वकल्याण आहे, असं जे कर्म आहे ते कर्म म्हणजे चित्त शुद्ध करणारं कर्म ठरतं. त्यालाच बाबांनी निर्धारित कर्म निष्काम कर्म असं नाव दिलेलं आहे. लक्षात आहे का? म्हणजे जर चित्त शुद्ध व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडं कसं कर्म झालं पाहिजे? एक, स्वतःच्या हिताचा किंवा स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता. दोन, केवळ भगवत सेवा म्हणून. तिसरं, विश्व कल्याणार्थ म्हणून. या भावानं ते कर्म झालं तर ते कर्म चित्त शुद्ध करणारं कर्म ठरतं. आणि अशा कर्मामध्ये जर तुम्ही रत राहिला, सद्गुरू मार्गदर्शनाखाली अशी कर्म तुमच्याकडून करून घेतली जात असतील आणि त्या कर्माच्या ठिकाणी तुम्ही हजर असाल तर प्रपंचाच्या संबंधानं प्रारब्धानं प्राप्त असलेली तुमच्या ठिकाणी असणारी सकाम आणि काम्य कर्म सुद्धा बाद होतात. एका दगडामध्ये दोन पक्षी. चित्त शुद्ध झालं आणि काम्य आणि सकाम कर्म सुद्धा बाद झालं. हा संतांचा विनियोग आहे. आणि हा विनियोग
जर समजून सांगणारे तुम्हाला संत भेटले नसतील तर तुमचं दुर्भाग्य। आणि हा व्हिडिओ जर समजून घ्यायचा असेल तर अनंत संप्रदायाचे हे वाङ्मय आपल्या समोर आहे, या वाङ्मयाचा एक बार निश्चित चिंतन करून त्याचा लाभ घ्या। तुम्हाला या सगळ्या सिद्धांतांची उकल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मुळामध्ये संप्रदाय रीत आहे, विनियोग रीत आहे, ही रीतच विसरून गेलेले आहेत लोक। देव सगळ्यांना माहित आहे, देव प्राप्तच आहे, पण रीतीचा विसर पडलाय। आणि रीतीचा विषय हा असा आहे भाऊ, अर्जुनाला जसं कर्माला लावलं तसं आपल्याकडून हे कर्म झालं पाहिजे। आणि कर्म झालं तरच चित्त शुद्ध होणार आहे, निर्धारित कर्म झालं तर चित्त शुद्ध होणार आहे। आणि म्हणून काय, अशा वेळेला ज्या वेळेला आता बघा, चित्त शुद्ध करणारी कर्म कोणती कोणती आहेत आपल्या मंडळींना सांगायची गरज नाही। सकाळी 6ला उठलं की डोंगरावर, सकाळी त्याच्या अगोदर, रात्री बघा, रात्री झोपताना नाही का, म्हणजे झोपताना झोपताय का, सकाळी मला भजनाला उठायचंय म्हणून। आता सकाळी उठल्यानंतर पहिलं कशाने चालू होतंय बरं तुमचं, सद्गुरु भजन। आणि सद्गुरु भजन, आत्मचिंतन, त्याच्यानंतर परिपाठ, काय नंबर लावलाय बघा नाही का, सद्गुरु भजनाला सुरुवात होते। आता तसा विचार केला तर शरीराकडून काहीतरी क्रियाच होते ना, तुमच्या कर्म आहे, कर्मच आहे, पण चित्त शुद्ध करणारं कर्म। पहाटे 4ला तुम्हाला सद्गुरु भजनासाठी सद्गुरु भजन करा नाही का। आणि त्यावर जाते कोण, तिकडे शंभू महादेव डोंगरावर जाते कोण, कुठं जाते नाही का, सगळेजण वृक्ष संवर्धन, निसर्ग संवर्धन, देव ईश्वर निसर्ग एकच आहे, या भावनेतून स्वतःच्या हिताचा विचार न करता केवळ विश्वकल्याणाच्या पोटी सर्वजण वृक्ष संवर्धन करण्यासाठी तुम्ही निघता। त्यावेळेला तुमच्या देहाला कष्ट होत आहे, मागच्या वेळेला विषय झाला, शारीरिक तप होतंय, सकाळी वाचिक तप होते, हे करता करता मानसिक तप होते। आणि हे तप केवळ काय करते, तुमचं विचार केला तर त्याच्यातून चित्त शुद्ध होते नाही का, हे चित्त शुद्ध करणारे कर्म आहे। म्हणून वृक्ष संवर्धन करणे, वृक्ष लागवड करणे, सद्गुरु भजन ब्रह्ममुहूर्तावर करणे, संत वाङ्मयाचं पारायण करणे, परिपाठाचं श्रवण करणे, स्टेटससाठी दिलेले संदेश वाचून स्टेटसला ठेवणे, गुरुआज्ञेचं पालन करणे, ही जी काय कर्म आहेत, ही कर्म ही आपली चित्त शुद्ध करणारी कर्म आहेत। आणि म्हणून जोपर्यंत आपण या कर्मामध्ये रत होत नाही, म्हणजे ही कर्माची रीत घालून दिली बाबांनी, संत महापुरुषांनी ही कर्माची रीत घालून दिलेली आहे, चित्त शुद्ध करण्याच्या कर्माची रीत घालून दिलेली आहे, त्या कर्मामध्ये रत न होता घरगुती अडचणी सांगायच्या, काहीतरी प्रापंचिक प्रॉब्लेम सांगायचे, आलो असतो पण मस्त दूध देत नाही, आलो असतो पण नाही का, हे जे लेम एक्सक्यूज आहे, हे लेम एक्सक्यूज करून जर आपण या गुरुआज्ञेचं पालन करत नसेल तर मात्र आपलं चित्त शुद्ध होणार नाहीये। आणि चित्त शुद्ध नाही झालं तर ज्या देवाचं तुम्ही भजन करताय किंवा ज्या देवाची कृपा प्राप्त करताय ती भगवंत कृपा होणार नाहीये। भगवंत कृपा नाही झाली तर ज्ञान होणार नाही, आणि ज्ञान नाही झालं तर मग काय आलं कसं, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे, ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपण आलोय, आणि त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त होतंय का, होणार नाही ज्ञान नाही का। आणि म्हणून काय करायचं आपल्याला, तर पहिल्यांदा आपल्याला अशी कर्म जी निर्धारित कर्म आहेत ती कर्म न टाळता प्रापंचिक कर्मातून अडचणीतून वेळ काढून जास्तीत जास्त वेळेला आपल्याला कसं बाबा ह्या सद्गुरु कार्यामध्ये रत होता येईल याचा विचार केला पाहिजे। आणि असं केलं तर ज्या उद्देशाने नाम घेतलंय तो उद्देश सफल होईल नाही का। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चित्त शुद्ध करण्याच्या या कार्यामध्ये अनन्य भावानं आपल्याला रत व्हायचं आहे। त्यांच्यावर मात्र सद्गुरूंची कृपा, भगवंताची कृपा अवश्य होते नाही का। आणि म्हणून काय करायचं, आता आपल्याला काय करायचं की बाबा चित्त शुद्ध करण्याचं कर्म नाही का केलेलं आहे बाबांनी, मग आता चित्त शुद्ध करण्याचं कर्म करण्याची रीत आपल्याला बाबांनी सांगितलेली आहे। अशी रीत ज्यावेळेस आपल्याला बाबा सांगतात त्यावेळेला काय करायचं, चित्त शुद्ध झालं का, आपलं चित्त शुद्ध झालंय का, ह्याच्यासाठी मागाशी जी पहिली टेस्ट घेतली ते पण चेक करा, पण त्याच्याबरोबर जराशी दुसरी टेस्ट करायची का, कारण कसं आहे तर हे जे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आले, बहु अवघड असे संत भेटी, परिजगजेटी करुणा केली नाही का, हे जी संत भेटी आपले संत भेट झालेली आहे, त्या संतांची भेट झाल्यानंतर संतांच्याकडून प्राप्त असलेला जो विनियोग आहे तो विनियोग जर आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला त्यांच्या चरणी लीन राहावंच लागेल। आणि म्हणून बाबांचा जर या ठिकाणी उल्लेख करायचा म्हटलं तर सूर्याची प्रखरता किती आहे, सूर्याची प्रखरता आता इथं काय वाटत नाही, पण सूर्याच्या पृष्ठभागाकडे जायचा विचार करा किती प्रखरता आहे त्याची, चंद्राची शीतलता
किती शीतलता चंद्राची. आता कोजागिरी पौर्णिमा बऱ्याच लोकांनी साजरी केली, किती शीतल आहे नाही का चंद्राचं. त्याच्यानंतर आकाशाची विशालता, कुठं आकाश संपलं, आकाशाला कुठं शेवट आहे का, द एंड आहे का, आकाशाला कुठं इथं आकाश टेकलं तिथं संपलं असं झालंय का, नाही. आईच्या प्रेमाची वात्सल्यता, आईच्या प्रेमामध्ये किती वात्सल्यता आहे, त्याच्यापेक्षा माऊली हुनी मवाळ. ज्याची त्याची, आता बघा त्याच्या पुढं, ज्याची त्याची त्याला जागा दाखवून देणारे वज्रासारखे कठोर असे जे श्रीपाद बाबा आहेत, ते मात्र अशा निष्ठावंत साधकांना, जे कर्मामध्ये निर्धारित कर्मामध्ये जे रत आहेत, अशा निष्ठावंत साधकांना मात्र आपल्या पोटाशी धरून कवटाळून त्याच्या पाठीवरून हात फिरवतात. ठेवून हात पुरवायला माता, सांगितली चिंता न करावी असा दृढ भाव त्यांच्यामध्ये निर्माण करतात. आणि म्हणून आम्ही, बरीच मंडळी यावेळेला म्हणतात की बाबा धन्य आम्ही जन्म आलो, दास श्रीपादाचे झालो. का? कारण त्यांना हे समजलं की बाबा ही जी रीत आहे विनियोगाची, ही रीत आम्हाला त्या महात्म्यांनी घालून दिलेली आहे, म्हणून आम्हीच त्या ठिकाणी विनियोगाला पात्र आहोत आणि हा विनियोग आमच्याकडून होत आहे. म्हणून बाबांचा हा जो वसा आहे, बाबांचा हा जो वारसा आहे, हा जो वारसा आहे, हा विश्वकल्याण करण्याचा, आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण, विश्वकल्याण करण्याचा जो वारसा आहे, तो वारसा आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे. मग त्याला कोण काही म्हणेल. बरीच लोक म्हणतात हे काय साफसफाई करणं. आम्ही एकदा शूलभंजन डोंगरावरती गेलतो, महाराजांचा मोठा मेळावा होता त्या ठिकाणी, आणि त्या मेळाव्याला गेल्यानंतर नाथ महाराजांचं तपोभूमी म्हणजे शूलभंजन पर्वत, आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूला तिथे बराच कचरा, पत्रवळ्या, ग्लास वगैरे पडलेले होते. विश्वात्मके देवे साधक मंडळींच्या ध्यानामध्ये तो विषय आला. आपण इथं ज्ञानाच्या गोष्टी करतो, आचरण शून्य आहे, कारण या कचऱ्यामध्ये नाथ बाबा बसलेले आपल्याला बघवतात कसे, नाही का. म्हणजे इकडे व्यासपीठावर ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आणि इकडे माझ्या बाजूलाच कचरा पडलेला आहे. म्हणजे हे शोभतं कसं. आपण तर एक दिवस आलोय, फक्त ज्ञानाच्या गोष्टी करणार, निघून जाणार, आणि नाथ बाबा इथं चिंतनाला बसलेले ते आजही तिथं आहेत, त्यांच्या बाजूने मात्र हा कचरा पडलाय. हा जो पडलेला कचऱ्याचा जो भाव आहे, त्यानं विश्वात्मके देवे साधक मंडळींचं अंतःकरण कळवळलं, आणि सगळ्यांनी, कोण डॉक्टर आहे का महाराज आहे का याचा विचार न करता सगळ्यांनी ते साफसफाई करायला सुरुवात केली. त्यावेळेला बरीच मंडळी म्हणाली हे परमार्थामध्ये येत नाही, हे एनजीओ लोकांचं काम असते म्हणे. एखाद्या एनजीओला सांगितलं की ती साफ करून जाईल. मग परमार्थामध्ये येतं काय? कशाला परमार्थ म्हणता तुम्ही? फक्त कीर्तन करणं म्हणजे परमार्थ आहे का? फक्त प्रवचन करणं म्हणजे परमार्थ आहे का? फक्त मेळावा भरवणं म्हणजे परमार्थ आहे का? फक्त पारायण करत सुटणं म्हणजे परमार्थ आहे का? फक्त पदव्या लावून घेणे, भागवताचार्य, वेदांताचार्य, परत तत्ववेत्ता किंवा तत्वचिंतक असे पदव्या लावून घेणे म्हणजेच फक्त परमार्थ आहे का? आणि नाथ महाराजांच्या समाधीच्या बाजूला पडलेला कचरा दिसत नाही का? तोच प्रश्न आपल्या आळंदीच्या आश्रमाच्या बाजूला पण असतो. काही वेळेला आपण तो पत्रवळ्या वगैरे काढून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही का. म्हणजे सगळे फक्त ह्या सांगण्याच्या सांगोपांगी असणारा जो काय विषय तेवढ्यालाच परमार्थ मानून चाललेले आहे. आणि म्हणून आज महाराजांच्या टोळ्याच्या टोळ्या झालेल्या निर्माण झालेल्या आहेत. टोळ्या कोणाच्या असतात? गुंडांच्या. मी असं म्हणतो की आता महाराजांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. ह्याची टोळी वेगळी, त्याची टोळी वेगळी, त्याची टोळी वेगळी, नाही का. काय करायचं? जायचं, प्रवचन करायचं, कीर्तन करायचं, झोडायचं, संपलं काम. अरे काहीतरी निर्धारित कर्म, काहीतरी निर्धारित कर्माची रीत घ्या, काहीतरी विनियोगाचा विषय घ्या. आणि म्हणून मला वाटतं म्हणूनच माऊलींनी ती मेक मारून ठेवली. आस्तीच्या महापुरे रिक्तात कोटीवरी. आपण सांगतो बाबाचे 15 लाख साधक झालेत, पण माऊलींनी तिथं कोटीचं नाव घेतले. कोटी निघतात, त्यातला एखादा पोचतोय. प्राप्तीच्या पैतरी विपायला निघेल. आपलं काय झालंय? नाम प्राप्त झालं, आता आम्हाला सगळं भेटलं. माऊलींनी म्हटले तैसे मुखी ब्रह्मनाम, अति सात्विक कर्म, कीर्तन प्रवचन करताय, पण या निर्धारित चित्त शुद्ध करणाऱ्या कर्माच्या माध्यमातून जर विनियोग करून घेतला नाही तर विनियोगाविन व्यर्थ. आणि म्हणून आपल्याला हा जो श्रीपाद बाबांचा वसा आणि वारसा जो आहे, हा वारसा आपल्याला चालू ठेवायचा आहे. ह्या वारशावर रूढ राहायचं आहे, हा वारशावर दृढ राहायचं आहे. हा घेतला वसा टाकू नको, नाही का, काहीतरी कविता होती आपल्याला. हा जो वसा आहे, हा वसा चालू ठेवणं हे अत्यंतिक कठीण आणि अवघड तप आहे. लक्षात घ्या. तप म्हणजे अजून हिमालयात जाऊन बसायचं नाहीये, ह्याला जपायचं. ह्या जो बाबांचा विनियोग आहे, ह्याला जपायचं म्हणजे जप. आणि ह्याच्यासाठी जे काय पडतील ते शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट, वाचिक कष्ट करण्याची तयारी ठेवायची, त्याला म्हटलं तप. हा जप आणि तप आपण केला तरच संत महात्म्यांची विनियोगाची रीत ही टिकून राहणार आहे.
लक्षात घ्या, आपल्या हाती हा वारसा दिलेला संत महात्म्यांनी, तो वारसा टिकवून ठेवण्यासाठी मात्र हा अलौकिक जप तप आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून बाबांचं अजून एक महावाक्य आहे, मी भीतो म्हणे, मी घाबरतो, मी मरणाला घाबरत नाही, मी बाकीच्या गोष्टीला घाबरत नाही, पण मी घाबरतो 3 गोष्टीला. कुठल्या? एक उपाधी, दुसरा लौकिक, तिसरी प्रसिद्धी. 3 गोष्टीला मी जरूर घाबरतो. बघा, 3 गोष्टींची मला भीती आहे. कुठला? उपाधी, लौकिक आणि प्रसिद्धी. आता मला सांगा, ह्या 3 गोष्टींची भीती असणारी मंडळी किती आहेत आणि ह्या 3 गोष्टीसाठी झटणारी मंडळी किती आहे? प्रसिद्धीसाठी झटणारे महाराज बघा, फेसबुकवर जाऊन, युट्यूबवर जाऊन. लौकिकासाठी झटणारे महाराज, उपाधीसाठी झटणारे महाराज. कोणतर म्हणे यांना, आता आम्ही काय हे फक्त साधे साधक राहणार नाही, आमच्या पण नावापुढे काहीतरी लागलं पाहिजे म्हणे, आमच्या पण नावापुढे कुठली तरी पदवी लागली पाहिजे. म्हणून वडील जे जे करीत नाही का, असं व्हायला लागले आजकाल. वडिलांनी जर भागवताचार्य लावून घेतलं तर खाली मागे सुद्धा त्यांच्या लगेच आपल्यासोबत तेच टार्गेट आहे असं त्यांना ठेवतात. वडिलांनी पालखीमध्ये मिरवणूक काढून घेतली, मागच्याला वाटतं आपलं तेच टार्गेट आहे, आपण ते करावं, नाही का. म्हणून मूळ जे साध्य आहे, मूळ साध्य काय आहे? विनियोग. विनियोग सोडून बाकीचं व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलंय, चित्त शुद्ध पाहिजे यासाठी. आणि चित्त शुद्ध नसेल तर मात्र ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार नाहीत. आणि म्हणून का त्रास व्हायला लागलेला आहे, तर आपल्या ठिकाणी हा विनियोगाचा जो विषय आहे, हा विनियोगाच्या बोधाचा जो विषय आहे, याचा कुठेतरी विसर पडलेला आहे. म्हणून आपल्याला हे असं व्हायला लागलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आता काय करायचं की एक दुसरी जी एक टेस्ट आहे ती आपण द्यायची, की बाबा जर असे संत महात्मे आपल्या जीवनात आले असतील, तर अशा संत महात्म्यांना ओळखलं असेल तर त्यांच्या प्रती आपलं असणारं सद्गुरु प्रेम किती आहे, नाही का. का तर कारण त्यांनी आपल्याला देव कसा पाहायचा, देव कुठं पाहायचा, देवाला कसं पाहायचं याची रीत घालून दिलेली आहे. देवाला कसं पाहायचं, देवाला पाहायची जी दृष्टी आहे त्याला म्हणायचं दिव्य दृष्टी. भरला घनदाट हरी दिसे, काय दिसला? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप दिसे, नाही का. देवाला कसं पाहण्याची याची रीत याला म्हणायचं दिव्य दृष्टी. आणि भरला घनदाट हरी दिसे हे जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं दिव्य ज्ञान. संत महात्मे आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त करून दिव्य दृष्टी पण प्राप्त करतात, किंवा दिव्य दृष्टी प्राप्त करून दिव्य ज्ञानावरती आरूढ करतात. म्हणून या ठिकाणी दिव्य ज्ञान आणि दिव्य दृष्टी देणाऱ्या जे संत आहेत, सद्गुरू आहेत, त्यांना ओळखायचं आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित, नाही का. आता मोक्ष त्याच्या घरी आहे, पण त्यांनी त्या सद्गुरूंच्या पुढे त्या मोक्षाचा स्वीकार केलाय का नाही हे आपण पुढे बघणार आहोत. पण मोक्ष मात्र त्याच्या घरी सिद्धी सहित आहे. कुणी? ज्यांनी या हरीला, या सद्गुरूला ओळखलं त्यांच्या घरी. मग आता जर त्यांना ओळखलं असेल तर पुढे आपण थोडासा विषय असा घेऊया की त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे, त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये किती दृढ भाव झालेला आहे हे बघा. आता प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही द्यायचं. जवळची माणसं दूर जाऊ नये असं वाटतं का? कुणाला वाटतं? आणि जवळची माणसं कोण कोण आहेत? जवळची माणसं दूर जाऊ नये असं वाटतं का? कधी एकदा हा बाहेर जाईल, कधी एकदा याचा संग सुटेल असं वाटतं का? बघा, कोणाच्या संदर्भात बोलतोय विचार करायचा, बारीक विचार करायचा. जवळची माणसं दूर जाऊ नये असं वाटणं म्हणजे प्रेम. आता आपलं सगळ्यात जवळचं माणूस कोण आहे ह्याच्याबद्दल थोडा आतमध्ये विचार चालू ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भगवंताचे स्मरण नाही केलं तर बरं वाटतंय का? काय उत्तर आहे? भगवंताचं स्मरण केलं नाही, आज सकाळी माझ्याकडून भगवंताचं स्मरण झालं नाही, पण आता माझ्याकडून भगवंताचं स्मरण होत नाही, बरं वाटतंय का? बरं वाटतंय का? स्मरण झालं नाही याची पण जाणीव होत नाही. नेमकं काय? माझ्याकडून स्मरण झालं नाही भगवंताचं याची पण जाणीव होत नाही. एवढा मी भगवंत स्वरूप झालोय का की आठवण न राहण्यापुरता एक रूप झालोय, नाही का. म्हणजे भगवंताचे स्मरण नाही केलं तर बरं वाटत नाही, बेचैन होतंय. आज माझ्याकडून स्मरण नाही झालं, आज माझ्याकडून स्मरण नाही झालं, याला म्हणायचं भगवंतावरचं प्रेम. काय? भगवंतावरचं प्रेम. हा, पुढे देवा तुझी संगती वाढावी, सतत तुझ्या संगतीत राहावं असं वाटतं का? चित्त शुद्ध झालंय का? बघा, मगाशी चित्त शुद्ध आहे का? आता चित्त शुद्ध झाल्याचं कर्म केलं, कर्म केल्यानंतर चित्त शुद्ध झालंय का? सद्गुरु प्रेम आहे का आतमध्ये? हे आपण टेस्ट करतोय.
टेस्ट करतोय काय असं बळ म्हणतील. हा नार्को टेस्ट नार्को टेस्ट घ्यायला पाहिजे आतमध्ये. देवा तुझी संगती सतत वाढावी. का फक्त सकाळी तेवढा अगरबत्ती लावण्यापुरता देव? सतत तुझी संगती वाढावी, सतत तुझ्या संगतीत राहावं असं वाटतंय का आता? सर्वांनाच वाटतंय. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा. काय आता दृष्टी पुढे तू असाच राहा. कसा राहा? कसा राहा? रूपामध्ये, देहामध्ये, फोटोमध्ये. देव ईश्वर निसर्ग एकच आहे. त्यावेळेला व्यापक स्वरूपानं म्हटलेलं आहे आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा. मग आता त्याची संगती कायम वाढावी असं वाटतंय का? की घरामध्ये टीव्हीची संगती बरी वाटते, बीबीची संगती बरी वाटते? आता अवघड झालं म्हणणं. टीव्हीची आणि बीबीची संगती सतत वाढावी वाटतं का देवा तुझी संगती सतत वाढावी असं वाटतंय? बघा आता इथं प्रेम प्रेम समजून घ्यायचं आपलं. प्रेम कसं असतं बघा. आणि पुढं तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. तुम्ही बोलत राहावं, तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असं सतत वाटतंय का? की झाला आता 1 तास लगेच घड्या बघा चालू करतो का आपण? बघा काय भाव काय बघा. 17 अध्याय सांगून झाले अर्जुनाला. 17 अध्याय सांगून झाले आणि 17 अध्याय सांगून झाल्यानंतर 17वीचा पाना पाजल्यानंतर आता सांगायचं काय शिल्लक राहिलं नव्हतं. पण भगवंत बोलायचं थांबतील म्हणून अर्जुन तुला सगळं समजलं का? हो रे भगवंत मला सगळं समजलं. पण आता ह्याचा पण काय आहे? भगवंत बोलायचं थांबेल ना. आणि भगवंत बोलायचं थांबलं की याला बरं वाटत नाही. काय सांगितल्यावर? तुम्ही बोलत राहावं आम्ही ऐकत राहावं. तुम्ही बोलत राहावं आम्ही ऐकत राहावं. हा जो अर्जुनाचा भाव होता तो भाव तो म्हणजे अर्जुनाचं भगवंताप्रती असणारं प्रेम, सद्गुरू प्रती असणारं प्रेम. असाच भाव आपला आहे का? टेस्ट नार्को टेस्ट करा. मगाच्या टेस्ट मध्ये सगळं पास केलेलं आहे पण आता मात्र नार्को टेस्ट लावायला लक्षात घ्या. नार्को लावली की आपोआप सगळं खरं बोलतंय. हा नाही असं नाही वाटत, कधी कधी वाटतंय, कायम वाटत नाही. मग टेस्ट बरोबर समजते नाही का? नार्कोला असंच बोलतो ना अर्धा वेळ आपण नाही बाबा कधी कधी वाटतंय, असं नाही वाटत नाही का? म्हणजे नार्को टेस्ट मध्ये फेल झालेलं आहे. आता बघा पुढं देवाच्या आज्ञेचं पालन करावंसं वाटतं का? सद्गुरूच्या आज्ञेचं पालन अंतःकरणापासून करावंसं वाटतं का? की काय उगाच मिली कटकट आहे, काय उगाच मिली रोज आम्हालाच पांडवकड आहे, काय उगा आम्हाला सारखा मेसेज टाकताय भजन करा हे करा नाही का? गुरु आज्ञेचं पालन करावंसं वाटतं का? अर्जुनाने काय केलं गीता सांगून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर? गांडीव घेतला. आता सांग आहे ना एक मेसेज आहे मला वाटतं काय अर्जुन काय आता तू सगळं विसरून जातो का? म्हणतो आता मी देहासहित सगळं विसर कुटुंबासहित सगळं विसरलोय. आता तू सांग काय करू, कुणाला मारू नाही का? एवढ्या पातळीवरती तोच भाव या ठिकाणी बाबांचा केवळ त्या पातळीवर गेलेले महापुरुषच आपल्या ठिकाणी तो भाव निर्माण करतात. हे आपण मला वाटतंय कुल धर्म सनातन धर्मामध्ये पाहिलेलं आहे नाही का? आणि म्हणून या ठिकाणी हे असं आहे. आता असा भाव आपला झालेला आहे का? नार्को टेस्ट केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की हो असा आपला भाव झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवत सद्गुरु प्रेम, भगवत प्रेम या ठिकाणी धारण करायचं आहे. आता हे धारण का होत नाही बाहेरच्या मंडळीमध्ये? हे बाहेरच्या मंडळीमध्ये धारण का होत नाही? कारण त्यांचं देवाला समजून घेण्याची रीत, संतांना समजून घेण्याची रीत, भक्तीला समजून घेण्याची रीत बिघडलेली आहे. आणि ही बिघडलेली रीत नीट करावी लागेल. आणि नीट करण्यासाठी ऍडमिट व्हावं लागेल. ह्या संप्रदायामध्ये, ह्या मंडळीमध्ये, ह्या वाङ्मयामध्ये ऍडमिट करून घ्यावं लागेल. तरच ती रीत नीट होईल. आपण थोडा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ब्रेकमध्ये आपण पाहायचं आहे की देवाचं स्वरूप कसं. आपण भावगीत ऐकत नाही, आपण अभंगाकडे लक्ष असते पण भावगीत सुद्धा जरूर ऐकावीत. भावगीतामध्ये काय भाव आहे बघा देवाच्या बद्दलचा, तो भाव आपला होतोय का? आणि त्याच्यानंतर देवाचं जे काय बाहेर विकृत स्वरूप लोकांनी करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण चिंतन करू. लावा व्हिडिओ. ब्रेक नंतर परत एकदा सर्वांचे स्वागत आहे. आता पुढील चिंतनामध्ये आपण टेस्ट वगैरे जास्त घेणार नाही, काही काळजी करू नका.
नार्को टेस्ट वगैरे नसणार आहे, पण एक टेस्ट असेल साधी सुधी, बघूया आपण. तर आता बाहेर बाहेर काय गोंधळ चाललेला आहे याच्यावरती थोडंसं आपण चिंतन करूया. आणि त्याच्यामुळं जी काय देवाची जी ओळख असायला पाहिजे होती ती ओळख खऱ्या अर्थानं होत नाहीये, नाही का. म्हणून काय देवाचा कसा संबंध लावून घेतला बघा या मंडळींनी, की संकट समयी उपयोगी पडणारी एक वस्तू, फार तर जन्म मरणाच्या संकटातून बाहेर काढणारे साधन म्हणजे देव. काय संकट समयी उपयोगी पडणारे, नवसाला पाव, नवस म्हणजे संकट. हा देवास कशासाठी साधन केलं, विटंबना देवाची असं समजून काय फक्त संकटात कामाला येणारा, फार तर जन्म मरणाच्या बंधनातून सोडवणारा, म्हणजे एक नोकरच करून टाकला त्याला, नाही का. संकटात काम, आता घरी समजा दोघं कामाला जात असतील आणि घरकाम करायचं आहे, घरकाम करायचं संकट आलं, मग आता कुणाला बोलवतो आपण, घरकाम करायला कोणाला बोलवतो, घरकाम करणाऱ्या काहीतरी जे असतात ना सेवा देणाऱ्या त्यांना बोलवतो ना. तसं आता इथं काय चाललंय, आपलं संकट पडलं की देवाला बोलवायचं, म्हणजे देव तुमचा घरगडी झाला, घरगडी केला नाही देवाला. असं संकटाच्या वेळेला जर बोलू तर घरगडी केला, म्हणजे संकटातून सोडवण्यासाठी, केवळ काहीतरी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, फार तर जन्म मरण, अजून जरा पुढे गेला तर जन्म मरणाच्या संकटातून सोडव बाबा, म्हणजे शेवटी स्वार्थच आहे की तिथे, म्हणजे स्वार्थापोटी देव. आणि एवढं त्या देवाला मर्यादित केलं. दुसरं असं समजून, म्हणजे देव असा एवढा मर्यादित आहे असं समजून काहीतरी साधना करायची, त्याला म्हणायला भक्ती. मग काहीतरी देवाला हार फूल वाहायचा, नारळ व्हायचा, त्याच्या फोटोचं पूजन करायचं, त्याच्या काहीतरी मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं, त्याला भक्ती. का हा भाव ठेवून दर्शन घ्यायचं, त्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे देव मर्यादित केला, भक्ती मर्यादित केली. आणि पुढचं खूप महत्वाचं आहे, माझे अजित्व जन्मणे अक्रियाताची कर्मे करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त, अशा संदर्भाच्या ओवीचा अर्थ लक्षात न घेता भगवंताने आपलं स्वरूप सांगितलं या ठिकाणी. माझे अजत्व जन्मने अक्रियाताची कर्मे करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त स्वरूप सांगितलं स्वतःच, की बाबा मी अजन्म आहे तरी पण जन्म घेतल्यासारखं वाटेल तुला, मी काही कर्म करत नाही, माझ्याकडून काही कर्म होत नाही तरी पण मी कर्म करतो असं दिसेल तुला, आणि हे माझं कसं स्वरूप आहे, अविकारी स्वरूप आहे. असं अविकारी स्वरूप जाणलं तरच तुम्ही परममुक्त, म्हणजे इथं मुक्त आणि परममुक्त, म्हणजे मुक्त असाल पण असं जर अविकारी स्वरूप जाणलेलं नाही तर आपण परममुक्त होणार नाहीये. मात्र बाहेर काय चाललंय, हे अर्थ समजून न घेता, केवळ अशा संदर्भाचा अर्थ समजून न घेता मी ब्रह्म आहे असं वाटून घेऊन फिरणं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, माझे अजत्व जन्मनी अक्रियताची कर्मे करणे, अविकार जाणे तो परममुक्त, हे समजून न घेता मी ब्रह्म आहे असं वाटून घ्यायचं, किंवा असा फक्त तेवढ्या भ्रमात राहायचं, मी ब्रह्म आहे असं वाटून घेऊन बाहेर फिरायचं, महाराज होऊन फिरायचं, ह्याला ज्ञान म्हणतात. असा यांचा समज आहे. आणि असा समज करून घेऊन ज्ञानी होऊन बाबा होऊन फिरणं म्हणजेच परमार्थ. काय परमार्थ, विश्वकल्याणार्थ काय कार्य करणं, कर्म करणं, साफसफाई करणं, देवाच्या तिथले काय कागद उचलणं, झाडू मारणं. गाडगे बाबांनी कसा परमार्थ केला, श्रीपाद बाबांनी कसा परमार्थ केला, तुकाराम महाराजांनी कसा परमार्थ केला, आणि आज आम्ही काय करतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. केवळ मी ब्रह्म आहे एवढंच मर्यादित अर्थ घेऊन तसं आचरण न करता ज्ञानी होऊन फिरणं, बाबा होऊन फिरणं, आणि असं फिरणं. आता फिरायचं म्हणजे काय, इकडे जा तिकडे जा, कीर्तन कर, प्रवचन कर, हे एवढंच 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 परमार्थाचा मर्यादित अर्थ लावून घेऊन त्यालाच परमार्थ समजणारी मंडळी आज बरीच आहेत. म्हणजे परमार्थाचा खरा अर्थ, देवाचा खरा अर्थ समजून घेतला नाही, भक्तीचा खरा अर्थ समजून घेतला नाही, त्याच्यानंतर असणार ज्ञान नेमकं कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ समजून घेतला नाही. आणि हे देव भक्ती आणि ज्ञान ह्याच्यावर अवलंबून असणारा परमार्थ तो तर मग त्यांच्या गावालाच नसणार आहे. आणि म्हणून काय करायचं, यासाठी आपल्याला त्या देवाचं खरं स्वरूप जाणायचं आहे. म्हणून देवाचं जर स्वरूप जाणायचं असेल तर मला वाटतं आपण बऱ्याच वेळेला महापुरुष, उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम असा त्या भगवंताचा उल्लेख करतो, नाही का. मग कसा आहे तो, तर क्षर, अक्षर,
आणि क्षर अक्षरच्या पलीकडे असणारा उत्तम आणि त्याच्यानंतर असणारं जे काय पुरुषोत्तम तत्व आहे ते आपण समजून घेऊया. आता क्षर कशाला म्हणायचं तर मायेच्या अधीन असणारं जे काय पुरुष आहे त्याला म्हणायचं क्षर पुरुष. आणि जो मायेच्या अधीन नाहीये, ज्याच्यावर माया अवलंबून आहे किंवा माया ज्याच्या अधीन आहे त्याला काय म्हणायचं अक्षर पुरुष. आणि याच्याही पुढं क्षर अक्षर यांना जाणतो आणि जो मायेमध्ये अडकत नाहीये, उलट मायेचा खेळ पाहतो. बघा, मायेचा खेळ पाहतो आणि तो खेळ पाहण्यामध्ये आनंद घेतो त्याला म्हणायचं उत्तम पुरुष, त्याला म्हणायचं पुरुषोत्तम. काय समजलं? हा, आता माया काय सांगितलं पहिलं अक्षर तुम्हाला म्हणायचं जो मायेच्या अधीन आहे. माया कशाला म्हटलंय जर बारीक विचार केला तर प्रकृतीलाच माया म्हटलेलं आहे. प्रकृती कशातून निर्माण झालेली आहे? ह्या महापुरुषाच्या ह्याच्यातून निर्माण झालेली प्रकृती आहे. पुरुष आणि प्रकृती एकच असं आपण म्हणतो. मग आता ही माया कुठून आली, मायेचं प्रश्न एवढं का वाढलं तर ते समजून घेताना आपल्याला विचार करायचा आहे की परब्रह्माच्या ठिकाणी दुर्गट इच्छा निर्माण करणारी जी आहे प्रकृती तिला माया म्हणायची. परब्रह्माच्या ठिकाणी भूतभौतिक प्रपंचास नटवते, सजवते, भूतभौतिक प्रपंचाचा भास करते तिला म्हणायचं प्रकृती. ब्रह्माला जे झाकते त्या प्रकृतीला म्हणायचं अज्ञान. जे ब्रह्माला झाकतंय, ब्रह्मज्ञानाला झाकतंय अज्ञान. आणि आता किती झालं बघा, प्रकृती, माया, अज्ञान, तिसरं आहे ते अविद्या. म्हणजे ही जी काय माया प्रकृती आहे तिचं विद्येनं बाध होत, ही जी काय विद्येनं बाध होते, हे जे अज्ञानाच्या विद्येनं बाध होतं त्याला म्हणायचं अविद्या. आणि चौथं पाचवं जे आहे ते म्हणजे हा सगळा जो विलास आहे तो विलास सगळा आपल्या पोटामध्ये साठवून जे उदासीन असते तत्व त्याला म्हणायचं प्रधान. असा ह्या प्रकृतीचा आणि मायेचा हे आहे. आता जे क्षर पुरुष आहे तो मात्र हा जो काय प्रकृतीचा खेळ आहे आता त्याच्यापासूनच निर्माण झालेली आहे काही कारणासाठी, काही इच्छेपोटी. पण ह्या मायेच्या जो काय भास आहे त्याच्यामध्ये हे क्षर पुरुष तत्व जे आहे ते त्या मायेच्या अधीन राहतं त्याला म्हणायचं क्षर. दुसरं जे आहे ते मायेला अधीन ठेवते त्याला म्हणायचं अक्षर. आणि हे क्षर आणि अक्षर हे सुद्धा मर्यादित आहे. म्हणून ह्याच्या पलीकडे असणारे जे आहे ते उत्तम पुरुष तत्व ते मात्र ह्या मायेला अधीन ठेवतच आहे. परंतु हा जो काय मायेचा खेळ आहे हा खेळ पाहत पाहत त्या खेळामध्ये हे न होता, आसक्त न होता त्याचा आनंद घेत असते त्याला म्हणायचं पुरुषोत्तम तत्व. आणि म्हणून हे पुरुषोत्तम जे तत्व आहे हे पुरुषोत्तम तत्व हेच सद्गुरूच्या रूपानं अवतरतं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्यांची. आणि म्हणून सद्गुरू हे प्रथम पुरुष आहे. काय त्या ठिकाणी सद्गुरू हे प्रथम पुरुष आहेत. आणि असं ज्या वेळेला आपल्याला समजतं, आता जर बारीक विचार केला तर आदिनाथ उमा ही जे प्रगटले नाही का, म्हणून देवांचा देव जो महादेव आहे त्या महादेवांचा सुद्धा जे गुरु आहेत ते सद्गुरु तत्व म्हणजे प्रथम पुरुष आहे, ते पुरुषोत्तम आहे, ते उत्तम पुरुष आहे. अशा सद्गुरूंना आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी बघा आता हे जे सद्गुरु तत्व जिथं असेल त्या ठिकाणी दिव्य कार्य घडत असतं. काय दोन गोष्टी आहेत, एक दिव्य कार्य घडतं आणि दुसरं त्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण एकच आहे असा अनुभव त्या ठिकाणी यायला लागतो. बघा जिथं दिव्य कार्य घडतं सगुण निर्गुण एकच आहे असं सांगितलं जातं तो देव. आता देव कुठे आला बघा, मगाशी देव कुठं होता, फक्त संकट निवारण करणारा, फक्त जन्म मरणाच्या ह्याच्यातून सोडवणारा. आता इथं सगुण निर्गुण एकच आहे असं सांगून ज्या ठिकाणी दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी प्रदान करून दिव्य कार्य घडत असते, निर्धारित कर्म घडत असते, त्या ठिकाणी विश्व कल्याणार्थ कार्य घडत असते, असं जे ठिकाण आहे ते म्हणजे देव. आता हा जो देव आहे हे जे सगुण तत्व निर्गुण तत्व आहे ते सगुणाच्या रूपाने प्रगट झालं नाही का. त्याला माऊलींनी म्हटले ज्ञान देव म्हणे निवृत्ती, सगुण रूपानं निर्गुण आहे, निवृत्ती निर्गुण इथले संपूर्ण माझ्या हाती नाही का. म्हणजे सगुण रूपानंच ते निवृत्ती निर्गुण असणारं तत्व आले आणि त्यानं मला हा बोध केलेला आहे, या ठिकाणी बोध रुजवलेला आहे. आणि म्हणून असं जो देव आहे तो देव असा देव, असा जो देव आहे तो देव मला प्रसन्न व्हावा
अरे देवा उशीर का झाला, वाट पाहता जीव माझा दमला. तो मला प्रसन्न व्हावा, तुझ्यासाठी सोडील घरदार, सुखी संसार उशीर का झाला. कारे देवा उशीर का झाला, वाट पाहता जीव माझा दमला, वाट पाहता जीव माझा दमला. तुझ्यासाठी होईन भिकारी, करीन मी वारी, उशीर का झाला. तुझ्यासाठी करीन एकादशी, राहीन उपवाशी, उशीर का झाला. जनी म्हणे होईल मी दासी, लागेल चरणाशी, उशीर का झाला. कुणाची स्थिती आहे ही? जनाबाईची स्थिती आहे. आपली स्थिती तशीच आहे. काय असा देव आहे, तो देव मला प्रसन्न व्हावा, त्यानं माझ्या पाठीवर हात ठेवावा, त्यानं मला गोंजारावं, त्यानं मला अंजारावं, नाही का, त्यानं माझ्या पाठीवर हात ठेवावा, डोक्यावर हात ठेवावा, मला आपलं म्हणावं. काय 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 माझी चौकशी करावी, माझी विचारपूस करावी. बाळ कसा आहेस तू, नाही का, बरा आहेस का, हाऊ डू यू फील. बाबांचं वाक्य असते. हा जो विचारण्याचा भाव आहे, हा कुठं हात घालतो, अंतःकरणामध्ये हात घालतो, तिथे विचारत. हाऊ डू यू फील, कसं काय भाऊ, बरं आहे का. बाबांचं वाक्य असं, काय भाऊ. बाबा विचारतात हाऊ डू यू फील. मी जरा शिकले माणसं असतात म्हणून हाऊ डू यू फील, कसं वाटतंय, कसं वाटतंय, बरं वाटतंय नव्हे. आता कुठं प्रपंचिक म्हणून बरं का, या स्थितीला बरं वाटतंय का, आपली अवस्था काय असावी. हा देव मला प्रसन्न व्हावा, त्यानं माझ्या पाठीवरून हात फिरवावा, माझी चौकशी करावी, माझं गोंजारावं, माझं दुःख कमी करावं, माझं प्रारब्धाचं ओझं नाहीसं करावं. त्रिविध तापानं मी जो थकलेलो आहे, तो माझा त्रिविध ताप दूर करावा, असं वाटतं. मग असं वाटत असताना ज्या नामदेवाबरोबर प्रत्यक्ष ते पांडुरंग बसायचे, उठायचे, नाही का, जेवायचे, काय काय करायचे, त्यांनाही असंच वाटत होतं. तेव्हा मात्र पांडुरंगाने सांगितलं, असलं काय बाबा मागू नको, आणि असलं पाहिजे असेल तर मात्र तिकडे जा, नाही का. मग असं आपली देवाकडे अपेक्षा असताना तो विटेवरती उभा असणारा देव कधी आलाय का, कधी तुमच्या पाठीवरून हात फिरवलाय का, कधी तुम्हाला गोंजारलाय का, तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले का, ठेवून या हात पूर्वाईला माता, सांगितली चिंता न करावी. केलं त्याने कधी असं, त्याचे मात्र कमरेवरचे हात कधी सुटलेले नाहीये, नाही का. हा मात्र असा जो वाटत असताना मग तुमच्या ठिकाणी जे येतात, तुमच्या पाठीवरून हात फिरवतात, तुम्हाला अनुग्रह देतात, तुम्हाला प्रबोध करतात, तुम्हाला निर्धारित कर्माची रीत समजावून सांगतात, तुम्हाला विनियोगाची रीत समजावून सांगतात, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सद्गुरू भजन करण्याची रीत सांगतात, तुमच्याकडनं सद्गुरू भजन व्हावं म्हणून तळमळीनं दररोज त्याचा पाठपुरावा करतात. तुमच्या ठिकाणी होत असणारा जो काय हा प्रारब्ध कर्माचा जो काय तुम्ही जमलेले असतात, तो प्रारब्ध कर्मातून बाहेर काढण्यासाठी विश्वकल्याणाच्या कार्याचा आनंद निर्माण करतात. हे सगळं करून देतात. त्याच वेळेला तुमच्यावरून पाठीचा हातही फिरवतात, दयेचा हात फिरवतात. हे प्रत्यक्ष येऊन आपल्या पाठीवरून हात फिरवणारे कोण आहे? हा कोण आहे? तो देव येतो का? तो जो काय महादेव आहे तो प्रत्यक्ष आलाय का? तो शंकर आहे तो प्रत्यक्ष आलाय का? तो विठ्ठल आहे तो प्रत्यक्ष आलाय का? जो येतो, जो हात फिरवतो, त्याला देव म्हणावं. देव कुणाला म्हणावं? आणि इथं नाथ महाराजांचं प्रमाण सांगितलं तुम्हाला पटेल. एका जनार्दनी गुरुच देव. आणि म्हणून मग ते ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या अनाथा, अनाथ आहे, पतित आहे, अनाथ आहे, पतित आहे. आणि अशा अनाथाचा आणि पतिताला पावन करणारा जर कोण असेल तर ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या अनाथा, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. आपलं काय चाललंय? आपलं सुद्धा तेच चाललेलं आहे. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः.
आणि म्हणून ते निर्गुण परब्रह्मतत्व सगुणाच्या रूपात येऊन सद्गुरूच्या रूपात येऊन आपल्यासाठी एवढं कळवळ्यातून कार्य करत असणार जे तत्व, त्याला मात्र आपण आपलं न मानता अजून कुठला तरी देव यावा आणि त्यानं माझ्या पाठीवरून हात फिरवावा, तर अजून आपण त्या महात्म्याला, त्या महापुरुषांना, त्या उत्तम पुरुषाला, त्या पुरुषोत्तमाला अजून आपण ओळखलेलं नाहीये असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपल्याला एका जनार्दनी गुरुच देव ह्या सिद्धांतावर आरूढ व्हावं लागेल, नाही का. सर्व देवा माझी वरिष्ठ, सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपानी, पूर्ण ब्रह्म दावे येले, नाही का. आणि तुका म्हणे सद्गुरु सेवा, सर्व सेवा माझी वरिष्ठ, म्हणजे सद्गुरूंची सेवा हीच सर्व सेवेमध्ये वरिष्ठ आहे, सर्व देवामध्ये वरिष्ठ आहे. हे तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितले का. राम आणि कृष्ण यांनी सुद्धा, राम कृष्ण पंथ क्रमियेला त्यांनी सुद्धा ही रीत करून घेतली, त्यांनी हा विनियोग करून घेतला आणि अशा संतांना, अशा सगुणात आलेल्या सद्गुरूंना ते शरण गेले. आता हे पण निर्गुण परब्रह्मच आहे. राम निर्गुण परब्रह्म आहे, कृष्ण निर्गुण परब्रह्म आहे, पण त्या परब्रह्मानं सुद्धा जाणलं की निर्गुणातून सगुणात आलेले वशिष्ठ मुनी माझे तारक आहेत, निर्गुणातून सगुणात आलेले संदीपान ऋषी माझे तारक आहेत, निर्गुणातून सगुण आलेले श्रीपाद बाबा माझे तारक आहेत, निर्गुणातून सगुणात आलेले पुरुषोत्तम बाबा माझे तारक आहेत. हे जाणणं म्हणजे म्हणायचं देवाला जाणलं. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मात्र आपली गती उलटी होते. बघा, अगोदर आपली गती काय असते आणि आता आपली गती काय होते. बघा, अगोदर आपण जेवतो कशासाठी, शरीरासाठी जेवायचं. आता बघा, आता बारीक विचार करायचा. रात्री झोपता कशासाठी, अगोदर अगोदर कंटाळा आलाय खूप, आता वेळ झाले, चला झोपा. आता ज्या रीतीला महात्म्याने तुम्हाला आणून ठेवलेलं आहे, मला सकाळी काय करायचं आहे, सद्गुरु भजन करायचं आहे. मला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती मला सद्गुरु भजन करायचं आहे आणि सद्गुरु भजन करायचं आहे म्हणून तुम्ही रात्री झोपताय. चिंतन चित्ताला, चित्त शुद्धीचं बघा कसं झालं. कसं विचार केला तर रात्री झोपताना काय चित्त थाऱ्यावर असते, काय काय विषय डोक्यात असतात, दिवसभर काय काय झालं त्याची आठवण करून ह्याला उद्या बघतो, परवा त्याचा हे करतो, तेरवा तिचं बघतो, बायकोचं नवऱ्यावरचं बायकावर दात खाणं चालू असते आणि त्याच्याबरोबर बाहेरच्या मंडळीवर पण दात वर खायचं चालू असते रात्री. पण महात्म्यानी रीत बदलली आणि सकाळी मला सद्गुरु भजनाला उठायचं आहे म्हणून झोपतो. सकाळी उठल्यानंतर 1 नंबरला जाता, कशासाठी जाता, मला भजन करायचं आहे. 2 नंबरला जाता, कशासाठी जाताय, आता मला भजन करायचं आहे. आंघोळ करता, कशासाठी करताय, मला आता भजन करायचं आहे. आता हे टेस्ट घेतली असती, असं घेऊया आपण, कशासाठी करताय, नाही का. आता लवकर उठताय नाही का, 4 वाजता उठताय. पहिलं पण उठता असेल काय, कशाच्या निमित्तानं कुठं फिरायला जायचं असेल, कुठं काय यात्रा जत्रा काहीतरी असेल तर पहाटे लवकर उठायचं काय, नाही का असं. आता कशासाठी लवकर उठताय आणि दररोज लवकर उठताय, का उठताय दररोज लवकर, मला सद्गुरु भजन करायचं आहे. बघा रीत कशी बदलली, कसं वळण पाडले इंद्रियांना, कसं चित्तामध्ये तुमच्या त्याला कसं फिट बसवलं. बघा कशासाठी करायचं आहे, रात्री झोपायचं कशासाठी, मला भजन करायचं आहे. सकाळी लवकर उठायचं कशासाठी, मला सद्गुरु भजन करायचं आहे. 1 नंबरला जायचं कशासाठी, मला सद्गुरु भजन करायचं आहे. 2 नंबरला जायचं कशासाठी, मला आता सद्गुरु भजन करायचं आहे. आंघोळ कशासाठी करायची, मला आता सद्गुरु भजन करायचं आहे. बरं, आता पुढे पण विषय सांगितला, नटायचं कशासाठी, शृंगार करायचं कशासाठी, कुणासाठी, सद्गुरूसाठी. मला आता सद्गुरु भजन करायचं आणि त्या भजनासाठी नाही का. बाबा सांगतात आमचे नारायण महाराज जालवणकर सुद्धा हातामध्ये अंगठ्या का, त्याच्यासाठी. आपल्याला माहित आहे गुलाब महाराज, ज्ञानेश्वर कन्या, आंधळे गुलाब महाराज म्हणून आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे, सगळ्यांना माहित असेल. नटायचे असे म्हणजे त्याच्या गोपिकाच्या ह्याच्यामध्ये यायचे का, आवडली पाहिजे, त्याला आवडली पाहिजे नाही का, आवडली पाहिजे म्हणून, म्हणजे भजनासाठी म्हणून. आपला काय बदल झाला, भजनासाठी म्हणून जेवण करायचं, भजनासाठी म्हणून रात्री झोपायचं, भजनासाठी म्हणून 1 नंबरला जायचं, भजनासाठी म्हणून 2 नंबरला. किती रीतीमध्ये बदल केला. इतर ठिकाणी काय होतंय आपल्या ठिकाणी काय चाललंय ह्याचा इथं फैसला झाला पाहिजे. फैसला झाला तरच चित्त शुद्ध होऊन आरूढ व्हाल चित्तावर, त्याच्यावरती आरूढ व्हाल. आणि म्हणून या ठिकाणी आता पुढे अजून सांगितलंय बाबांनी. आता भजन करायचं म्हटलं ऊर्जा पाहिजे, ऊर्जा पाहिजे म्हणजे जेवायला पाहिजे. आता जेवण करायचं म्हटल्यानंतर काय दररोज काय
काय सांग, कधी कधी मूड बदलला समोरच्या पार्टीचा, कधी कधी शिव्या पण खायला लागते. बाबा शिव्या दे, काय द्यायचं ते, पण जेवायला दे. का? भजन करायला ऊर्जा पाहिजे ना सकाळी. आणि नाही बोलत तर म्हणजे शिव्या सुद्धा खाताय बायकोच्या, पण जेवायचं का? म्हणजे आता हे शिव्या लागतील का हो तुम्हाला? हा, लागतील का हे शिव्या? कशासाठी चाललंय सगळं? सगळं तुमच्या संपूर्ण इंद्रियांना, तुमच्या रोमाला सद्गुरु भजनाचा ध्यास लागलेला आहे. आणि सद्गुरु भजनाच्या ध्यासातून सगळ्या क्रिया होतात. इति नाम गवळण, त्या गवळणीचा, त्या गोपिकांचा भाव जो आहे, तो भाव आता तुमच्यामध्ये बाबांनी तयार केलेला आहे. असं हे सद्गुरूंचं कार्य. म्हणजे सद्गुरू मीमांसा काय करतात, त्यांनी काय काय केलं माझ्यासाठी हे समजून घ्यायचं. आणि म्हणून हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेला आपल्या चित्तामध्ये तो भगवंत उतरला असं समजायचं. आणि आपल्या मध्ये जो काय भाव आहे, तो भगवत भाव झाला असं समजायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला थोडासा आता विचार जर करायला गेलो तर असे सद्गुरू आपल्याला प्राप्त झाले. मग आता त्यांच्या ईश्वरी जे काय कर्म आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, हे त्यांच्या विनियोगातून आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं हे ज्ञान, भक्ती आणि कर्म हे आपण असे शब्द वापरतो, पण खऱ्या अर्थानं त्या कर्माचा अधिकार आपल्याला आहे का? आपण कर्मयोग म्हणतो, त्या कर्माचा अधिकार आपल्याला आहे का? आपण भक्तियोग म्हणतो, त्या भक्तीचा अधिकार आपल्याला आहे का? आपण ज्ञानयोग म्हणतो, त्या ज्ञानाचा अधिकार आपल्याला आहे का? हे समजून घ्यायचं. आणि हे समजून घेतल्या तरच आपल्याला त्याचा अधिकार प्राप्त होईल आणि त्याच्या पुढच्या टप्प्याला आपण पात्र होऊ. म्हणून पहिलं जे आहे ते म्हणजे कर्माचा अधिकारी. कर्माचा अधिकारी कसा आहे बघा, ईश्वरी आज्ञा म्हणून कर्म करणे, ईश्वरी प्रयोजन म्हणून कर्म करणे, किंवा ईश्वरी प्रयोजनानुसार माझ्याकडून कर्म होत आहेत असे आठवून, काय ईश्वरी प्रयोजनानुसार माझ्याकडून कर्म होत आहेत असं आठवून कर्म करण्यापुरता कर्माशी संबंध ठेवायचा. नंतर कर्म झाल्यावर कर्माची संबंध तोडायचा आणि कर्माच्या फलाची इच्छा पण करायची नाही. त्याला म्हणायचं कर्मयोग. सोपं आहे का अवघड आहे? ईश्वरी प्रयोजनानुसार माझ्याकडून कर्म होतंय असं आठवून कर्म करण्यापुरतं, जे काही कर्म वाटेला आलेलं आहे, काय डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काय शेतकरी असेल, कोण मास्टर असेल, कोण कुठं असेल, नाही का, कर्म करण्यापुरतं कर्माशी संबंध ठेवायचा. नंतर त्या कर्माशी संबंध तोडायचा आणि कर्माच्या फलाची इच्छा पण करायची नाही. असं होऊन जर कर्म होत असेल तर म्हणायचं तो कर्माचा अधिकारी आहे किंवा तो कर्मयोगी आहे. आणि जर याच्या उलट माझ्यामुळं झालंय, मी करतोय, मी नसतो तर हे झालं नसतं, माझ्यामुळेच हे काम झालेलं आहे, असं झालं असेल तर तो कर्मयोगी म्हणण्याच्या लायकीचा नाही, तो त्याला पात्र नाहीये. आता हा जो कर्मयोग समजून जर घेतला तर ज्याला हा असा कर्म करण्याचा ज्याला अधिकार प्राप्त झालेला आहे त्याच्या कर्मामध्ये काही दोष राहत नाही. आणि मग त्याच्याकडून जे काय व्हायला लागतं ते जे कर्म आहे तो मग त्या कर्म करण्याच्या जी काय भावना आहे त्या भावनेतून त्याच्याकडून जे व्हायला लागतं त्याला म्हणायचं भक्ती, किंवा मग तो भक्तीचा अधिकारी झाला म्हणायचं. म्हणजे पहिलं कर्माचा अधिकारी झालं पाहिजे, त्या भावनेतून कर्म व्हायला लागल्यानंतर तो भक्तीचा अधिकारी होतो. आणि भक्तीचा अधिकारी झाल्यानंतर मनामध्ये भगवंताच्या भजनामध्ये रमून जातो, भगवंत चिंतनामध्ये रमून जातो, सद्गुरु भजनामध्ये रमून जातो. उठता बसता दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता. बघा कर्म चालू आहे पण दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता, म्हणजे भजनही चालू आहे आणि कर्म चालू आहे. असं ज्या वेळेला होतं म्हणजे भगवंताच्या भजनात रमून जातो तेव्हा त्याला भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याला म्हणायचं भक्तियोग. काय? आणि असा जर भक्तियोग करत 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 जर तो मनुष्य गेला पुढे तरच तो ज्ञानाला पात्र होतो, तर समजायचं तो ज्ञानाचा अधिकारी झाला. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कर्म करण्याचा अधिकार असा प्राप्त झाला पाहिजे, दुसरा भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे, आणि तिसरा यालाच म्हटलेला आहे कर्मयोग, भक्तियोग, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे काय? भगवत चिंतन करता, भगवत भजन करता करता भगवतमय होणे, हरिरूप होणे, ब्रह्मरूप होणे, याला म्हटलेलं आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे फक्त बोलता येणं, सांगता येणं, काहीतरी पेहराव करून महाराज म्हणून फिरता येत, याला ज्ञान म्हणत नाहीये. तर ब्रह्मस्वरूप होऊन राहायचं, भगवत स्वरूप होऊन राहायचं,
भगवत चिंतनात राहायचं, कायम त्याच्याशी रत राहायचं, याला म्हटलेलं आहे ज्ञान. आणि असं ज्ञान किंवा असं कर्मयोग, असा भक्तियोग आणि असं ज्ञानयोग झाला तर मात्र त्याच्या ठिकाणी संपूर्ण समर्पण निर्माण होते. एकदा का संपूर्ण समर्पण निर्माण झालं तर मग तो शोक नाश होऊन आनंद व्याप्त स्थितीला प्राप्त होतो. काय आणि जर असं नाही झालं तर हे भजची स्तव झाले, हे मॅच ही केले, ऐसे जेणे जाणितले तो अडकला गा, नाही का? अडकण्याची लक्षण आहेत. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, बाबांनी आपल्याला ह्या भावावरती आणून ठेवलेलं आहे. तर या भावावरती आल्यानंतर भक्ती करतोय, कर्म करतोय याची जाणीव सुद्धा ठेवायची. जर जाणीव झाली तर परत त्याचं कर्मामध्ये रूपांतर होतं. हा भक्ती आणि हा ज्ञान हे खूप नाजूक आहे, खूप कोमल आहे बाबा सांगतात. आणि हा जो कोमल नाजूक विषय, कोमल आणि नाजूक, मस्त आहे का बघा, फुलाची पाकळी किती कोमल नाजूक असते, नाही का? हा कोमल नाजूक विषय आहे. आणि जर भक्ती करतोय किंवा असा कर्मयोग करतोय, असा ज्ञानयोग मला प्राप्त आहे, मी ज्ञानी आहे, अशी जाणीव जरी झाली तर जे काय करतोय त्याचं लगेच कर्मामध्ये रूपांतर होतं. पटकन एका क्षणात. हा दर्शन ह्या मात्र काय, दर्शन ह्या मात्र कशात रूपांतर झालं, कर्मामध्ये रूपांतर झालं. आणि एकदा का कर्मात रूपांतर झालं की परत सुखदुःख आलं, जन्ममरण आलं. अगा कर्मे जे उरावी ते ती सुखदुःखे फळावी, तया ते भोगावया यावे देहा एका. मग देह बांधोळी पडलेल्याच आहे, नाही का? आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं की बाबा आता हा जो विषय आहे, हा विषय जर असेल तर ज्या महात्म्याने आपल्याला हा विषय रुजवलाय, ज्या सद्गुरूने आपल्याला हा विषय मुरवलेला आहे, त्या सद्गुरूंची आज्ञा पालन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जर होत नसेल आपल्याकडनं तर आपण ज्याला पूजा म्हणतो, नाही का, ज्याला सेवा म्हणतो, सद्गुरू सेवा देमच देवा, ह्याला काय अर्थ राहत नाहीये जर आपण तसं करत नाही तर. म्हणून आता बऱ्याच वेळेला आपण पूजा पूजा पूजा, सेवा सेवा सेवा, मी पूजा करतोय, मी सेवा करतोय असं म्हणतो आपण. पण पूजेचा आणि सेवेचा खरा अर्थ समजून घेत नाही. आणि पूजेचा आणि सेवेचा अर्थ समजून न घेतल्यामुळं वरवर पूजा, वरवर सेवा करतोय असं दाखवण्याचा भाव राहतो. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला आता हे समजून घ्यायचं की पूजा 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 म्हणजे काय. पूजा करता सगळेजण पूजा करताय का? हो म्हणा. आता नंतर पूजा म्हणजे काय समजून घ्यायचं आणि मग नंतर विचार करायचा, जे जे काय येतं त्याचं आपण खरंच तसं करतो का, तर आपल्याकडनं पूजा होते म्हणायचं. हा बघा, पूजा म्हणजे काय, तर आज्ञेचं पालन करणे. काय, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करणे, महात्म्यांच्या आज्ञेचं पालन करणे, गुरु आज्ञेचं पालन करणे, गुरु आज्ञेनुसार आचरण करणे, गुरु आज्ञेनुसार स्वतःमध्ये बदल करणे, याला म्हटलेलं आहे पूजा. पूजेची व्याख्या सोपी आहे का अवघड आहे समजायला? खूप सोपी आहे. पालन केलं, विठ्ठल पंतांनी केलेली जी काय आज्ञेचं पालन आहे ही पूजा आहे. आता विठ्ठल पंतांनी पूजा कशी केली, गुरु आज्ञेचं पालन केलं तीच त्याची पूजा, नाही का? इथे काय म्हटले, गुरु आज्ञेचं पालन करणं म्हणजे पूजा. विठ्ठल पंतांनी काय केलं, आता संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये जा, शास्त्राप्रमाणे संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये जाणं पाप आहे. पण गुरुने आज्ञा काय केली, आता तू संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये जा. आता गुरु आज्ञेचं पालन केलं की नाही केलं, पापाचा विचार केला का, पुण्याचा विचार केला का, माझ्याकडून पुण्य होणार आहे, माझ्याकडून पाप होणार आहे, याचा विचार केला का विठ्ठल पंतांनी? आणि विचार केला असता तर पूजा झाली नसती. इथं गुरु आज्ञेच्या ठिकाणी माझ्याकडून पाप होणार आहे, माझ्याकडून पुण्य होणार आहे, शास्त्रामध्ये काय लिहिले, ह्या वेळेला ते शास्त्र बाजूला आणि जी आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन करायचं, याला म्हटलेलं आहे पूजा. आता आपला जर विचार केला तर आपल्याला काय काय आज्ञा येते, ब्रह्ममुहूर्तावर सद्गुरु भजन करा. हे महात्म्यानो, ब्रह्ममुहूर्तावर सद्गुरु भजन करा. आज्ञेचं पालन करणारे किती? हे महात्म्यानो, आत्मचिंतन करा. आज्ञेचं पालन करणारे किती? हे महात्म्यानो, परिपाठ ऐका. आज्ञेचं पालन करणारे किती? स्टेटसला दिलेले संदेश स्टेटसला ठेवा. आपल्या डीपी
हा संतांचा, सद्गुरूंचा, महापुरुषांचा किंवा भगवंताचा डीपी ठेवा. तुमच्या सडक्या नासक्या देहाचा डीपी ठेवू नका. आज्ञेचं पालन करणारे किती बघा. आता हे आज्ञेचं पालन होत नाही म्हणून सद्गुरू कधी कधी फटकार देतात. आता गाडगं बनवतात, मडकं बनवतात. मडक्याला आतून बाहेरून दोन्ही बाजूनी थापटून त्याला बनवावं लागतं, तेव्हा ते मडकं व्यवस्थित होतं. नाहीतर मडकं विकायच्या लायकीचं बनत नाही, ते परत टाकायचं कचऱ्यात, नाही का. मग आता आपल्याला हे मडकं जर चांगलं बनलं तर त्यामध्ये काहीतरी दही, दूध, तूप, लोणी काहीतरी बसेल, नाही का. आणि मडकं थापटून घेतलं पाहिजे, नाही का. थापटायला गेलं नको, नाही का. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर भजन करायची लाज वाटत नाही, ब्रह्ममुहूर्तावर भजन झालं नाही याची लाज वाटत नाही. बघा, ब्रह्ममुहूर्तावरती आत्मचिंतन होत नाही आपलं याची लाज वाटत नाही, ब्रह्ममुहूर्तावरती परिपाठ ऐकला जात नाही याची लाज वाटत नाही, स्टेटसला दिलेले संदेश स्टेटसला वाचून टाकायला होत नाही याची लाज वाटत नाही, आपण डीपी भगवंताचा ठेवू शकत नाही याची लाज वाटत नाही. पण बाबांनी फटकारलं किंवा ही चूक झाल्यानंतर बाबांची माफी मागायची म्हणलं की लाज वाटते, राग येतोय. सगळ्यांच्या समोर कशी माफी मागू, आणि माझ्या नवऱ्याचा अपमान झाला. काय मागच्या वेळेला मंडळी म्हणायचे आमच्या नवऱ्याच दूध काय. बाबांनी ताईच्या घरी गेले, श्रीपाद बाबा एका ताईच्या घरी गेले, चहाला दूध नव्हतं. ताई मागे दूध शोधतायत. ताई बाबांच्या लक्षात आलं, ताई मी दुधाचा चहा सोडलेला आहे, चल आहे तसा कोरा चहा आणून दे मला. आणि आजकाल काय महाराज आहेत, गेल्यानंतर दुधाशिवाय काय पित नाहीत. असं सांगायला गेलं की त्यांच्या ताई लोकांना राग येतो, म्हणतात आमच्या महाराजांचं दूध काढता, आता ह्या महाराजांचं दूध निघल कुठनं काय. असा हा विषय चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी दूध का दूध, पाणी का पाणी, तो फैसला करायचा. आपण ज्याच्या मागे चाललेला होतो ते रीतीने जाणार आहे का, नाहीतर मला खात्यात घेऊन चाललाय का, कुठं चाललाय. म्हणून जाणतेने गुरु भजीचे. दिसला महाराज आहे पांढरा मस्त, मिशक वेळलेले आहेत, चांगला पेहराव केलेला आहे, आणि म्हणून त्याच्या मागे जर गेलं तर आपलं काम होणार आहे का. म्हणून पूजेचं आता पटकन घेऊया. पूजेचं गुरु आज्ञेचं पालन करणं म्हणजे पूजा, आणि आज्ञेचं पालन करत नसतील तर उपद्रव. काय आहे, उपद्रव आहे. आता आपल्याकडून सद्गुरूंना उपद्रव व्हावा का, किती नाजूक आहे. मला सांगितलं परमात्मा तत्व खूप नाजूक आहे, ते जेवढं कठोर आहे तेवढंच नाजूक आहे. त्याला उपद्रव व्हायला नको आपल्याकडून. मग उपद्रव व्हायला नको याची जाणीव पाहिजे, नाही का. तो उपद्रव आहे. आता काय, आता मोठ्यांच्या आज्ञेचं पालन करणं, आता पूजा झाली, तीच त्यांची सेवा आहे. बाहेर सेवा काय चाललेली आहे मला सांगितलं, म्हणजे पायी वारी करतात किंवा लांब वारीला जातात त्यावेळेस महाराज परत येऊन बसले की महाराजांचं पाय चोळायला साधक. आता महाराज मोठा का साधक मोठा, गुरु मोठा का शिष्य मोठा, गुरु मोठा. मग आता लहान्यांचं पाय दुखतात, मोठ्यांचं पाय दुखतात. लहान्यांचं पण पाय दुखतात, नाही का. शिष्य लहान आहेत, नाही का. मग लहान्याचे उलटे पाय चपायला पाहिजेत की नाही. उलट चाललंय इथे महाराजांचे पाय चपून घेत चालले पायीवारी मध्ये. काय महाराजांचं पाय चपायचं, काय चाललंय आपलं, सेवा. आता ही सेवा अशी सेवा, त्यांची सेवा अशी त्यांची सेवा. आता ह्याला सेवा म्हणायचं का नाही. इथे काय म्हटलेलं आहे, महात्म्यांच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजेच त्यांची सेवा. त्यांच्या आज्ञेचं पालन करा, त्यांची सेवा होईल. त्यांनी कधी बाबा सांगायचे, भाई ताई माझी पाठ सुसरणीची आहे, इथं हात लावू नको, मगरीची पाठ आहे माझी. कधी जरी भाऊ विजयला किशाला बाबा आले आंघोळ घायला गेले तर बाबा सांगतात, पाठला हात लावला की बाबा सांगायचे, भाऊ माझी मगरीची पाठ, हात नका लावू, नाही का. हा याला म्हणायचं महात्मा, याला म्हणायचं महापुरुष, याला परब्रह्म म्हणायचं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ह्या ओव्या जिथं फिट बसतात ते सद्गुरू, ते महात्मा, ते श्रीपाद बाबा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं, आणि त्यांच्या आज्ञेचं पालन हे त्यांच्या आचरणातून जसा परमार्थ घडलाय ते तुम्हाला शब्दांना नाही सांगणार. कधी कधी तुम्हाला शब्दांना सांगणार नाही, तुम्ही असं करा, जंगलात गेल्यावर वाघासंग वाघाला बाहेर आल्यानंतर माघारी पाठवा, असं शब्दांना सांगणार नाही. त्यांच्याकडे काय कृती झालेली आहे, त्यांनी बैलगाडीत बसले का नाही बसले, मी कशाला पालखीत बसू. हा भाव निर्माण होणं म्हणजे त्यांची सेवा, म्हणजे त्यांची सेवा, नाही का. आता असा हा आहे. म्हणून या ठिकाणी
अधिकाराचा आपल्याला जर असेल अधिकार तर त्या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी या ठिकाणी दक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून बघा माऊलींनी काय केलं, नाथांनी काय केलं, बाबांनी काय केलं, आपल्या बाबांनी काय केलं, याचा जर नीट विचार केला तर मोठ्यांच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे, नाही का. हे माऊली, हे ज्ञानेश्वर, हे नाही का, आता तू ह्या गीतेवरती टीका कर, तुला जे ज्ञान झालेलं म्हणतोस तर या गीतेची टीका करून ते ज्ञान सांग. आणि माऊलींची ही जी काय ज्ञानेश्वरी सांगण्याची जी काही हे आहे ते सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन आहे, गुरु आज्ञा आहे. गुरु आज्ञा म्हणून त्यांनी भगवद्गीतेवरती टीका केलेली आहे, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो आपण. नाथांनी सुद्धा केवळ गुरु आज्ञेतून किंवा गुरुचरणाची सेवा करण्यासाठी भागवत लिहिलेलं आहे, सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी भागवत लिहिलेलं आहे. कदाचित माऊलींच्या जन्मामध्ये डायरेक्ट असं एवढी सेवा करता आली नाही माऊलींना, करू देत नव्हते. पुढे सांग. त्यावेळेला पुढच्या याच्यामध्ये नाथ आणि जनार्दन स्वामींच्या त्या संबंधामध्ये तेच गुरु शिष्य म्हणून आल्यानंतर मात्र नाथांनी बरोबर आपले सगळे हात धुवून घेतलेले. आणि म्हणून ते काय म्हणतात इथं, गुरु भजना परते सुख मोक्ष मानिती ते मूर्ख. जर सद्गुरु भजनाशिवाय काय सुख आहे आणि ते मोक्ष आहे किंवा मोक्ष सुख आहे असं जर जे मानत असतील ते मूर्ख आहे, हे नाथांचं म्हणणं आहे. आम्ही सांगतो असं नाही. आज सद्गुरु भजन कुणाच्या गावालाच नाहीये. का बरं त्या श्रीपाद बाबांची ओळख तुम्हाला नाहीये, का बरं त्यांचं भजन करावं असं वाटत नाहीये, का तर आपण सद्गुरु भजन हे विनियोगाचं मर्म आहे हे पण आपण विसरलोय. आणि म्हणून नाथांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं का आम्ही सांगतोय पटत नसेल ना, बघा नाथांनी काय सांगितलंय, गुरु भजना परते सुख मोक्ष मानिती ते मूर्ख, मोक्ष गुरुचरणीचा रंक विरळ लोक हे जाणत. मोक्ष हा गुरुचरणीचा रंक आहे हे विरळ लोक जाणतात. बाबांनी सांगितले त्या कोळशाच्या खाणीतून बाहेर पडणारे फक्त विरळ लोकांना माहित असते. तसं काळी घार आणि पांढरी घार, प्रपंच आणि परमार्थ ह्याच्यातून बाहेर पडायची रीत, त्याला विनियोग म्हणू, ती फक्त विरळ लोकांनाच माहित आहे. आणि हे काय आहे तर सद्गुरु भजनाचा विनियोग त्या ठिकाणी. नंतर सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र. अजून काय वेदाचं हे करत बसायची गरज नाही. सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र श्री गुरूंचे. श्री गुरूंचे तीर्थ सकळ तीर्था करी पवित्र. श्री गुरुचरण ते आमचे क्षेत्र वृत्ती स्वतंत्र ते आम्हा. आता तू पुरेपुरे म्हणशील, हे सद्गुरु राया तू पुरेपुरे म्हणशील, पण तू पुरेपुरे म्हणशील तवर परिवर्णिता तुझे उदार गुण अतृप्त सर्वता न उठी मन. तुझी किती जरी स्तुती केली तरी माझं मन सदैव अतृप्त आहे, तू उठतच नाही याच्यातून. म्हणून काय तुझी आण, तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी स्तुती किती जरी केली तरी माझं मन अजून अतृप्त आहे. आणि नंतर म्हणतात तुझे गुण वर्णावया तत्वता मी प्रवर्तलो श्री भागवता. त्वा मज लाविले भक्ती पंथा निज कथा कीर्तनी. निज म्हणजे निजात्म तत्व परब्रह्म तत्वाच्या कीर्तनाला लावलं. काय तुझे गुण वर्णण्यासाठी. कुणाचं बोला, कुणाचं? सद्गुरूंचं. सद्गुरूंचं गुण वर्णण्यासाठी मी भागवत प्रवर्तलो. संतांची रीत आहे. हे श्रीपाद बाबा तुमचे गुण वर्णण्यासाठी, हे तुम्ही संत मायबाप, हे भगवत भाव, हे विश्वात्मके देवे, सिद्धांत संग्रह, हा भगवत भाव सेतू माझ्या नावासाठी नाही. माझ्या नावासाठी असतं तर नाव टाकलाच नाही कुठेतरी. हा भाव तुझे गुण वर्णावे या तत्वता मी प्रवर्तलो श्री भागवता. त्वा मज लाविले भक्ती पंथा निज कथा कीर्तनी. तोच भाव बाबांचा आहे. म्हणून जय जय सद्गुरु पुरुषोत्तमा भगवत भावित निष्कामा. आम्ही शरण आलो तुम्हा तुमच्या श्रीचरणा पावलो. असंच या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, कारण इथं सुद्धा बाबांचा भाव तोच आहे. म्हणून असा हा विषय जर समजून घेतला तर बराच हा विषय आहे. म्हणून असे जे संत असतात ते दोन प्रकारचं ज्ञान सांगून साधकाला स्वरूप ज्ञानावरती आरूढ करतात. पहिलं आहे ते म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, दुसरं आहे ते म्हणजे वृत्ती ज्ञान. वृत्ती ज्ञान हे सुद्धा स्वरूप ज्ञानामध्ये मोडत नाही किंवा आपल्याला विनियोग करून देत नाही, ते माहितीमध्ये जमा होतं. म्हणून वृत्ती ज्ञानाच्या वर असणारं स्वरूप ज्ञान साधकाला घडवून आणतात आणि असं स्वरूप ज्ञानावरती आरूढ करतात. तेच विश्वात्मके देवे असतात, तेच विश्वात्मके देवे परब्रह्म असतात. आणि म्हणून
अशा विश्वात्मके देवेला माऊलींनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे प्रसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षक सकळ मंगळी विश्वल निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुटया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी त्रिलोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवा येजी एक म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणे वरे ज्ञान देव सुया झाला येणे वरे ज्ञान देव सुया झाला येणे वरे ज्ञान देव सुया झाला ओम शांती 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 पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सदानंद रामदास बाबा सर्व साधु संतान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। आता बाबांची आरती होईल आरती नंतर आजची सेवा या ठिकाणी सद्गुरू चरणी समर्पित होईल। जय आरती बाहुराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पूर्णिमाया भागवत धर्माचे कृष्ण संतानीचे तैसे जिया जिया दर्शन देवाचे जितने आरती बाहुराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पूर्णिमाया आज तुझ्या चरणाशी सारे भक्त गणारे त्यासी अभयदान समर्था तुझी विठ्ठले आरती बाहुराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पूर्णिमाया तुझ अमुतादाता स्वामी सद्गुरु समर्था मनोविदास लोंढा शरणी देवी तो माता आरती बाहु